क्रिप्टोकरन्सी एक आर्थिक उत्क्रांती हा विषय जो आहे तो एक आगळा वेगळा विषय आहे. तो कुठल्याही शाळेमध्ये किंवा कॉलेजमध्ये किंवा कुठल्याही युनिव्हर्सिटीमध्ये आपल्याला मिळत नाही. तर आपल्याला एक आगळ्या वेगळ्या वेबिनार मध्ये आपण या विषयावरती जाणून घेणार आहोत. त्यापूर्वी माझा आवाज येत आहे का? जरा याच्यात चॅट बॉक्स मध्ये सांगा की आवाज येतोय की नाही. व्यवस्थित आहे आवाज? व्हिडिओ व्यवस्थित दिसत आहे? तर मित्रांनो, माझं नाव सफदर गजगे आहे. मी डिजिटल वेबलिंग नावाची कंपनी चालवतोय. ऍडव्हर्टायझिंग एजन्सी आहे. गेले 20 वर्षापासून पेक्षा जास्त इंटरनेट इंडस्ट्रीमध्ये आम्ही काम करतो. त्याचबरोबर आता गेल्या लॉकडाऊन पासून फुल टाइम मध्ये क्रिप्टो मध्ये आम्ही काम करत आहोत. आणि क्रिप्टो करन्सीच्या वरती ट्रेडिंग आणि त्याच्यातून जे आहेत ज्या काही संधी आहेत त्या संधीचं आपण सोनं कसं करून घेऊ शकतो या गोष्टीकडे आपण एक थोडं काम करत आहोत, रिसर्च करत आहोत. तर यापूर्वी आता या क्षेत्रात कसं आलो हे थोडक्यात मी तुम्हाला सांगतो मित्रांनो. आता लॉकडाऊनच्या काळात आपण प्रत्येकाची परिस्थिती आपण बघितलेली आहे. आर्थिक परिस्थिती आपल्याला माहीतच आहे काय परिस्थिती होती. माझा एक मित्र आहे, त्याला कोविड झालं होतं आणि बेडवर असताना त्याने इन्व्हेस्टमेंट केलेली, क्रिप्टोमध्ये इन्व्हेस्टमेंट केली होती. ती इन्व्हेस्टमेंट बेडवर असताना आयसीयू मध्ये ऑक्सिजन लागलेला असताना त्याला त्या इन्व्हेस्टमेंट मधले पैसे काढायचे होते आणि त्यातला एकही रुपया काढता आला नाही. बऱ्याच त्याचे जे लीडर्स होते किंवा त्याच्या कंपनीचे जे नेटवर्कर्स होते त्यांच्याशी संपर्क केला, बऱ्याच लोकांशी संपर्क केला, परंतु एकही रुपया आम्हाला काढता आला नाही. आता निम्म्यापेक्षा जास्त त्यांनी पगाराचा जर भाग त्यांनी इन्व्हेस्टमेंट केलं होतं तर तो आपला काढता आला नाही. याचा कर्जेच्या विरुद्ध निघत नसेल तर तो क्रिप्टोच्या नावाने ते क्रिप्टोला बदनाम करण्याचंच ही चाललेलं आहे, षडयंत्र आहे. ते आपण जरा समजून घेणं गरजेचं आहे. आता हा आपला वेबिनार जो आहे तो साधारणतः 1 तास चालणार आहे. तर ज्या लोकांना 1 तास वेळ आहे त्या लोकांनी काही कामं असतील ते ऍडजस्टमेंट करण्यासारखं असेल तर ऍडजस्टमेंट करू शकतात. नाही तर उद्या सुद्धा याच विषयावरती आपला वेबिनार आहे, उद्या सुद्धा जॉईन होऊ शकतात याच वेळेला 8 वाजता. तर मित्रांनो, आपलं बघूया आता आपण क्रिप्टो करन्सी आजच्या आपला प्रभावशाली वेबिनार मध्ये आपण काय काय प्रश्नांची उत्तर मिळणार आहेत हे आपण बघूया मित्रांनो. तर क्रिप्टो करन्सी म्हणजे काय आहे हे नक्की आपल्याला माहित असणे गरजेचं आहे. आपण समजून घेऊया क्रिप्टो करन्सी म्हणजे काय. त्याचबरोबर क्रिप्टो करन्सी गुंतवणूक व SIP काय, त्या SIPच्या माध्यमातून काय आपल्याला उत्पन्न घेऊ शकतो या गोष्टी आपण बघणार आहोत. उत्पन्नाचे वाटा कोणकोणते आहेत क्रिप्टोच्या माध्यमातून. क्रिप्टोच्या माध्यमातून आपल्याला कोणत्या प्रकारे उत्पन्न घेऊ शकतो ते आपण बघणार आहोत. त्याच्यानंतर कायदेशीर बाबी काय आहेत त्या कायदेशीर आपण बघणार आहोत. धोके काय आहेत, स्कॅमिंग काय आहेत हे आपण बघणार आहोत. क्रिप्टोच्या माध्यमातून आपल्याला एक रेग्युलर इन्कम म्हणा किंवा मासिक उत्पन्न कसं मिळवता येईल त्या दृष्टीने आपण बघणार आहोत. त्या दृष्टीने आपल्याला माहिती मिळणार आहे. त्यापूर्वी जर सर्वांची एक विनंती आहे की ज्यांना काही प्रश्न असतील किंवा काही विचारायचं असेल किंवा शंका असतील ते तुम्ही मला चॅटमध्ये विचारू शकताय. त्याचं चॅटमध्ये उत्तर देण्याचा प्रयत्न करेल किंवा आपण शेवटला एक प्रश्न काही वेळेला आपण देणार आहे त्यावेळी आपण प्रश्न घेऊ शकतो. तर आपण बघूया आता क्रिप्टो वेबिनार. अच्छा, हा वेबिनार आता कोणासाठी आहे. तर पहिला जे नियमित लोक उत्पन्न शोधत आहेत, ज्यांना काहीतरी इन्कम सोर्स शोधतायत, जे बेरोजगार आहेत म्हणा, त्या लोकांसाठी हा सर्व प्रभावशाली वेबिनार उपयोगी असणार आहे. त्याचबरोबर जे विद्यार्थी आहेत, कॉलेजचे विद्यार्थी असो, इंजिनिअरिंगचे विद्यार्थी असो किंवा कुठल्याही क्षेत्रातले विद्यार्थी असो, त्या विद्यार्थ्यांसाठी एक पॅसिव्ह इन्कम म्हणून आपण याकडे क्रिप्टोकडे बघू शकतोय. रिटायर्ड पर्सन आहेत, सेवानिवृत्त व्यक्ती आहेत, त्यांच्यासाठी हा उपयोगी आहे. महिलांसाठी आहे, महिला आहेत घराच्या बाहेर न पडता ते घरातूनच एक उत्पन्न घेऊ शकतात. त्याचबरोबर जे व्यावसायिक आहेत, व्यावसायिकांसाठी हा एक आगळा वेगळा आपला वेबिनार आहे. जॉब करणारे आहेत, जे जॉब करतायत परंतु सॅलरी एक लिमिटेड सॅलरी आहे, त्या सॅलरीमध्ये च्या बरोबर एक पॅसिव्ह इन्कम घेणं त्यांना द्यायचं असं वाटतंय, ते त्या लोकांसाठी आहे. गुंतवणूकदार आहेत, SIP करणार आहेत, या SIP लोकांसाठी आणि गुंतवणुकीसाठी आहे.
तर एकंदर जर बघितलं आपण तर क्रिप्टो हा सर्वांसाठी आहे आणि सर्व त्याच्यातून आपण उत्पन्न घेऊ शकतो, सर्व लोकांसाठी आहे आणि आपल्या सर्वांनी याच्यातून उत्पन्न चांगल्या प्रकारे घेऊ शकतो. आता कोणकोणते मार्ग आहेत, वेगवेगळे मार्ग आहेत, या वेगवेगळ्या मार्गातून आपण उत्पन्न घेऊ शकतो हे आपण पुढे बघणार आहोत. त्यापूर्वी एक छोटस आपण हिस्ट्री बघूया, इतिहास बघूया. आर्थिक उत्क्रांती, उत्कृष्ट क्रांती म्हणून. तर मित्रांनो हे थोडं आपलं आर्थिक उत्कृष्ट क्रांती हे बघणं गरजेचं आहे. तर क्रिप्टो आपल्यापर्यंत आले कसे हे बघूया. तर मित्रांनो आपल्याला माहितच आहे की पूर्वी बार्टर सिस्टम चालत होती. लोक एक वस्तू देऊन दुसरी वस्तू घेत होते. त्या बार्टर सिस्टम मध्ये काही वेळेला लोकांना काही अडचणी येत होते. एखादी छोटी वस्तू देऊन मोठी वस्तू घ्यावी लागत होती किंवा मोठी वस्तू देऊन मोठी व्हॅल्यूची वस्तू देऊन छोटी वस्तू घेत होती. तर त्यावेळी ते काही साधन नव्हते, त्यावेळी ते लोक ऍडजस्टमेंट बार्टर सिस्टम मध्ये चालत होतं. त्याच्यानंतर कालांतरण जर बघितलं तर सोने आणि चांदीने लोक व्यवहार करायला लागले. तर सोने देऊन चांदी देऊन व्यवहार करत होते. त्या व्यवहारात सुद्धा अडचणी अशा येत होत्या की त्यावेळी एखाद वेळी प्रवास करायचा असेल, एका शहरातून दुसऱ्या शहरात किंवा दुसऱ्या शहरातून पुढे प्रवास करायचा असेल, तर प्रवास करत असताना आपल्याला ते सोनं चांदी जे आहे ते घेऊन जाण्यास आपल्याला अडचणी निर्माण होत होते. तर अडचणी निर्माण होत असते, त्याच्यामुळे प्रवासाची त्यावेळी साधने सुद्धा नव्हती आणि त्याच्यामुळे त्यांना अडचणी निर्माण व्हायच्या. साधने नसल्यामुळे ते सोनं चांदी कॅरी करून घेऊन जाऊ शकत नव्हते, प्रवास करू शकत नव्हते. त्याच्यानंतरचा एक जर पुढचा भाग बघितला आपण, तो अपडेट झाला तर मेटल कॉइन, ज्याचे वेगवेगळे स्वरूपात आजही आपण मेटल कॉइन वापरत आहोत. आजही आपल्याकडे कॉइन आहेत, चलनात आहेत, अस्तित्वात आहेत आणि आपण ते वापरत आहोत. अर्थात त्याचं स्वरूप बदललाय, पूर्वी फार मोठे होते किंवा साईज मध्ये काही बदल झालेले आहेत. तर हे आपण मेटल कॉइन आजही वापरत आहोत. त्याच्यानंतर जर बघितलं आपण पेपर मनी, कालांतराने पेपर मनी आलं. ते पेपर मध्ये नोट आजही वापरत आहोत, तेही आपल्याकडे चलनात आहे अजूनही. काही आता जर बघितलं तर 20-25 वर्षापूर्वी मध्ये जर लास्टला बदल बघितला तर प्लास्टिक कार्ड, जे आपल्याकडे एटीएम कार्ड, डेबिट कार्ड आणि क्रेडिट कार्ड या गोष्टी आलेल्या आहेत आपल्याकडे, तर ते आजही आपण वापरत आहोत. त्याच्या पुढचं जर बघितलं मित्रांनो, एक 10 वर्षापूर्वी जर आपल्याला गुगल पे, फोन पे, पेटीएम हे माहित होतं का? तर आपल्याला 10 वर्षापूर्वी पेटीएम, गुगल पे, फोन पे हे आपल्याला वापरत सुद्धा नव्हतं, माहित नव्हते. आता त्याच्यानंतर जर बघितलं, आज आपण त्याचा वापर किती मोठ्या प्रमाणात करत आहोत. किती मोठ्या प्रमाणात, 10 रुपयाचं जरी ट्रान्झॅक्शन करायचं असलं तर आपण गुगल पे, फोन पे वापरत आहोत. आणि त्याच्या पलीकडे जर जाऊन बघितलं, मुंबई पुण्यासारख्या मोठ्या मोठ्या शहरामध्ये जर बघितलं तर प्लास्टिक कार्ड, जे डेबिट कार्ड आहेत आपल्याकडे, त्याचा वापर सुद्धा कमी होत चाललेला आहे मित्रांनो. तर त्याची जागा, प्लास्टिक कार्डची जागा इलेक्ट्रॉनिक मनीने घेतलेली आहे. आता त्याच्यानंतरचं जो भविष्य आहे तो आपण क्रिप्टो करन्सी म्हणून लोक बघत आहेत. जगातल्या क्रिप्टो करन्सीचा आपण इतिहास बघणार आहोत. 2008 पासून सुरुवात झालेला आहे क्रिप्टो करन्सी. तर त्यापूर्वी जर आपण मित्रांनो बघितलं तर हे जे बदल घडत आहेत आपल्या जनरेशनने, आपण ज्या काळात आहोत त्याच काळात आपण 4 बदल बघितलेले आहेत. एक मेटल कॉइनचं बघितलंय, पेपर मनी बघितलाय, प्लास्टिक कार्ड, इलेक्ट्रॉनिक मनी, असे 4 बदल हे आपण आपल्या जनरेशन मध्ये बघितलेले आहेत. आणि आता भविष्यात येणारा जो आहे क्रिप्टो करन्सी म्हटलं जो क्रिप्टो आहे, त्याला अर्थात आपल्याकडे भारतात क्रिप्टो ऍसेट म्हणून मान्यता आहे, क्रिप्टो करन्सी म्हणून नाहीये, परंतु क्रिप्टो ऍसेट म्हणून आपल्याला मान्यता आहे. तर हे जे बदल घडत आहेत, तर मित्रांनो आपल्याला काय वाटते, ह्या बदलमध्ये जे बदल घडणार आहेत, येणाऱ्या भविष्यामध्ये जे बदल होणार आहेत, त्या बदलाला आपल्याला एक्सेप्ट करणे किंवा स्वीकारणे हे गरजेचं आहे की नाही? तुम्हाला जे वाटते ते चॅट मध्ये करा की हे येणारे जे बदल आहेत, कालांतराने जे बदल होणार आहेत, हे स्वीकारले गरजेचं आहे की नाही? चॅट मध्ये मित्रांनो टाईप करा. काय वाटते? आता जर आपण बदलांच्या बाबतीत जर बघितलं तर फोन म्हणून आपण बघितलं नोकिया फोन. तर मित्रांनो नोकिया मध्ये फोन म्हणून त्याच्यात कोणतीही कमतरता नव्हती. होती का कोणती कमतरता? नव्हती. तरीही त्याने स्वतःला बदल स्वीकारले नाही, तर मार्केटमधून तो आउटडेटेड झालाय नोकिया. कारण त्यांनी स्वतःने बदलच घडवले नाही. स्मार्टफोन आला, आउट झालाय. कारण जी गोष्टी नवीन काहीतरी टेक्नॉलॉजी येणार आहे किंवा नवीन ज्या गोष्टी येत असतात, जुनं आउटडेटेड होत असतो किंवा मार्केटमधून बाहेर जात असतो. त्यामुळे हे बदल जे आहेत ते आपल्याला स्वीकारणे हे गरजेचं आहे. त्याच्याच बरोबर जर आपण बघितलं, दुसरा एक उदाहरण बघितलं आपण गाडी म्हणून एक अँबॅसेडर म्हणून त्या गाडीच्या मध्ये कोणतीही कमतरता नव्हती.
तर अँबॅसेडर गाडी म्हणून कमतरता नव्हती, पण आज अँबॅसेडरने अपडेट केलं नाही किंवा बदल केले नाही, त्या बदलाला लोकांनी स्वीकारलं नाही, आउटडेटेड झालेली आहे. त्याच पद्धतीने आता जी आलेली संधी आहे आपल्याकडे क्रिप्टो करन्सी, क्रिप्टो ऍसेट जे आहे आपल्याकडे आलेली आहे. सुरुवात आहे साधारणतः 2008 मध्ये सुरुवात झाली होती. साधारणतः 2008 मध्ये आपल्याला प्रत्येकाला माहिती आहे की जागतिक आर्थिक मंदी ही आली होती 2008 मध्ये अमेरिकेमध्ये. त्यावेळी आपल्याकडे एवढा फरक नव्हता पडला, परंतु अमेरिकेसारख्या ठिकाणी लोकांचे पैसे वेळेवर मिळत नव्हते. जे बँकेत किंवा इतर पतसंस्थेत जे ठेवलेले पैसे होते ते पैसे लोकांना वेळेवर मिळत नव्हते. त्यावेळी एका ग्रुपने म्हणा किंवा एका व्यक्तीने, सतोशी नाकामोको या व्यक्तीने म्हणा किंवा ग्रुपने, एक व्यक्ती आहे, ग्रुप आहे, अजूनही त्यांनी त्यांची स्वतःची ओळख लपवून ठेवलेली आहे. तर त्या व्यक्तीने ब्लॉकचेन नावाच्या टेक्नॉलॉजीवरती, ब्लॉकचेन नावाच्या टेक्नॉलॉजीवरती बिटकॉइन नावाचा एक कॉइन जनरेट केला. आणि त्यामागे त्यांचा हेतूच हा होता की ज्यावेळी लोकांना गरज असते त्यावेळी लोकांना पैसे वेळेवर मिळत नाहीत, त्याच्यावरती बँकांचा गव्हर्नमेंटचा नियंत्रण असतो, त्यावेळी वेळेवर पैसे मिळत नाहीत. तर या हेतूला त्यांनी ब्रेक केला की त्यांचा हेतू हा होता की आमचे पैसे आम्हाला ज्यावेळी लागतील त्यावेळी आम्हाला मिळाले पाहिजे. या हेतूनेच त्यांनी क्रिप्टो करन्सीची सुरुवात केली आणि त्याचा पहिला कॉइन म्हणून मदर कॉइन म्हटलं जातो जो बिटकॉइन आहे. तर ह्याची बिटकॉइनची सुरुवात केली. अर्थात त्याची ब्लॉकचेन नावाच्या टेक्नॉलॉजीवरती सुरुवात केली. त्याचे रेकॉर्ड जे आहेत, ब्लॉकचेन नावाची आपण टेक्नॉलॉजी जी आहे त्याचे रेकॉर्ड जे ते कम्प्युटरवरती ठेवले जातात, कम्प्युटरद्वारे मेंटेन केले जातात. त्याच्यावरती कोणत्याही व्यक्तीचं नियंत्रण नाही किंवा कुठल्या संस्थेचं नियंत्रण नाही, बँकेचं नियंत्रण नाही, सरकारचंही नियंत्रण नाही. तर कम्प्युटरद्वारे त्याचे वेगवेगळ्या ठिकाणी त्याचे रेकॉर्ड स्टोर केले जातात आणि वेगवेगळ्या कम्प्युटरवरती रेकॉर्ड मध्ये मेंटेन केले जातात, त्यांचे ट्रान्झॅक्शन केले जातात. तर आता बघूया आपण याच्या रेटच्या बाबतीत जर बघूया आपण मित्रांनो, बिटकॉइनची आता किंमत किती आहे. जो डिजिटल चलन आहे, आता आपण जर त्याची व्याख्या करायची झाली तर क्रिप्टो करन्सीची सॉरी तर क्रिप्टो चलन किंवा क्रिप्टो हे डिजिटल चलनच आहे जे संगणक किंवा नेटवर्कद्वारे व्यवहारामध्ये माध्यम म्हणून काम करण्यासाठी तयार केले आहे. हे चलन टिकवून ठेवण्यासाठी किंवा राखण्यासाठी सरकारी किंवा बँकेची कोणतीही केंद्रस्थाने अवलंबून नाही. तर याचे जे आहेत ट्रान्झॅक्शन, आता मी सांगितलं की बाबा याचे व्यवहार जे कसे होत असतात, अर्थात सेंट्रलाइज आणि डिसेंट्रलाइज असे दोन एक्सचेंजेस आहेत. त्या एक्सचेंजेसच्या माध्यमातून त्यांचे व्यवहार होत असतात. आता सेंट्रलाइज म्हटलं तर पुन्हा तेच आलं की कोणाचं तरी व्यक्तीचं नियंत्रण आहे, कंपनीचं नियंत्रण आहे किंवा सरकारचं नियंत्रण आहे. आता डिसेंट्रलाइज म्हटलं की त्याच्यावरती पुन्हा कम्प्युटरचं नियंत्रण आला, त्याला कोणत्याही व्यक्तीचं नियंत्रण नाही किंवा संस्थेचं नियंत्रण नाहीये. तर डिसेंट्रलाइज त्याचे एक्सचेंजेस आहेत. आता याचे रेट जे आहेत, किंमत जी आहे क्रिप्टो मध्ये जे कॉइन्स आहेत त्याची डिमांड आणि सप्लाय याच्यावरती अवलंबून असतात. तर आता एक साधारणतः आपण मदर कॉइन जो आहे म्हटलं बिटकॉइन, तर बिटकॉइनची किंमत आहे सांगू शकता का कोणी? आजची तारखे किंमत किती आहे मित्रांनो? कोणाला माहिती आहे? कोणी सांगू शकता? चॅट मध्ये सांगा मित्रांनो, बिटकॉइनची किंमत किती आहे? चॅट मध्ये सांगा. ओमकार सरांचं म्हणणं आहे 21,000, युसुफ 18 लाख, संतोष $21,000, $21,000, संतोष $21,000. विजय आवाज येत नाही, तुमचा नेटवर्कचा प्रॉब्लेम असेल तर. बाकी लोकांना आवाज बरोबर जातोय. अमर 20 लाख, विरानी 16 लाख. तर मित्रांनो आता ही जी तुम्ही किंमत सांगितली हे आजच्या तारखेला जर आपण बघितली तर बिटकॉइनची किंमत जी आहे
ती साधारणतः 17 लाख ते 20 लाखाच्या दरम्यान आहे रुपयामध्ये. आपल्या भारतीय रुपयामध्ये जर बघितलं तर 17 ते 20 लाखाच्या मध्ये ट्रेड होत आहे, कमी जास्त होत आहे. परंतु डॉलरमध्ये जर बघितली तर आज $21,000 आसपास आहे. हायएस्ट हिचा जो आहे, ज्यावेळी हिची मागच्या काही महिन्यापूर्वी बिटकॉइनची किंमत ही 54 लाखापर्यंत जाऊन आलेली आहे. 54 लाखापर्यंत बिटकॉइन जाऊन आलेला हायएस्ट त्याची 54 लाखावरती आहे. आणि मित्रांनो, ही ज्यावेळी सुरुवात झाली 2008 आणि 2009 मध्ये, त्यावेळी आपल्याला किती रुपयात मिळत होतं बिटकॉइन हे माहित आहे का आपल्याला? आज 54, आजच्या 17-18 लाखावरती जो कॉइन आहे त्याची किंमत आहे, तर त्यावेळी किती रुपयामध्ये आपल्याला भेटत होता भारतीय रुपयामध्ये? कोणी सांगू शकतो? युसुफ सांगतोय 22 पैसे, राजू सांगतोय 6. तर मित्रांनो, 6 ते 7 ते 8 ते 10 रुपयाच्या आतमध्ये एक बिटकॉइन ज्यावेळी रुपयामध्ये जर बघितलं आपण 2008 ते 9च्या सुमारास 7 ते 8 रुपयामध्ये आपल्याला एक कॉइन भेटत होता. त्यावेळी बरेच लोकांना माहित नव्हतं, त्यांनी घेतले सुद्धा होते. काही ठिकाणी कसे घ्यायचे, कुठे घ्यायचे हे कोणाला माहितच नव्हतं, परंतु काही लोकांनी घेतले सुद्धा होते, काही लोकांना सांभाळता सुद्धा आले नाहीत. तर असं आहे की 8 ते 10 रुपयामध्ये जे आपण बिटकॉइन घेतलं असतं आणि जर सांभाळून ठेवले असते त्यावेळी आपण, तर आपण आजच्या तारखेला साधारणतः किती प्रॉफिट मध्ये असतो, किती टक्के प्रॉफिट मध्ये असतो कोणी सांगू शकतोय? 10-12 वर्षात 8 ते 10 रुपयावरून तो बिटकॉइन आज 17-18 लाखावरती जातोय, तर किती टक्के प्रॉफिट मध्ये आहे याचा आपण कॅल्क्युलेशन सुद्धा करणं. सतराशे 17,000%, कोणी म्हणतो 2300%, 2 लाख पट पुढे. आता याच्यावरून तुम्हीच कॅल्क्युलेशन करू शकता की 17-18 54 लाखावरती गेलं होतं त्यावेळी किती असेल, आणि आता 17-18 लाखावरती 18-20 लाखापर्यंत आहे ते किती आहे. तर हा एवढा रिटर्न्स जो देतोय, आता याच्या एवढं रिटर्न्स क्रिप्टो मध्ये जो रिटर्न्स मिळतो हा एका बिटकॉइन वरती. बाकी जर इतर कॉइन आहेत त्याच्याकडे 9,500 कॉइन आहेत मित्रांनो, तर 9,500 कॉइनचा प्रत्येक कॉइनचा पर्सेंटेज हा वेगवेगळा आहे. इन्व्हेस्टमेंटचा पर्सेंटेज हा प्रत्येक कॉइनचा वेगवेगळा आहे. तर आपण काही सिलेक्टेड कॉइनचं बघूया. तर त्यापूर्वी जर आपण एक बघितलं की गुंतवणुकीवरती रिटर्न्स किती देतात याचा जर आपण विचार केला, जे पारंपरिक आपल्याकडे गुंतवणूक करत आहोत आणि जी गुंतवणूक आपण करत आहोत त्याच्यावरती रिटर्न्स किती मिळत आहेत हे आपण बघूया आता. तर सोने चांदी साधारणतः 2 ते 3% वार्षिक आहे. 2 ते 3% पर्यंत आपल्याला सोने चांदीच्यावरती आपल्याला मिळत आहे. त्याच्यानंतर एफडी किंवा फिक्स डिपॉझिटचे आहेत आपल्याकडे, म्युच्युअल फंड आहेत, त्याच्यावरती जर आपण बघितलं एक रिटर्न्स किती मिळत आहेत आपल्याला इन्व्हेस्टमेंटवरती, तर साधारण 15 ते 18% मिळत आहे. वार्षिक 15 ते 18% मिळत आहे. जास्तीत जास्त जर आपण विचार केला तर काही प्रायव्हेट कंपन्या 24% पर्यंत देतात. याच्यापेक्षा जास्त कोणी देतोय का मित्रांनो? याच्यापेक्षा जास्त कोणी देत नाहीये. साधारणतः 24% पर्यंत जास्तीत जास्त देतोय. परंतु आता बिटकॉइन वरती आता आपण लाईव्ह आजच्या रेट वरती काय आहे त्या रेटच्या नुसार आपण एक बघूया, काही वेबसाईट्स वरती जाऊया. वेबसाईट्स वरती जाऊन आपण बघूया की बिटकॉइनचा आजच्या तारखेनुसार, आजच्या रेटनुसार आपल्याला किती टक्के प्रॉफिट मिळत आहे. हे एक वेबसाईट्स आहे, त्या वेबसाईट वरती आपण जाऊन बघूया. मित्रांनो साईट दिसते का? एक आता दिसतोय साईट. डेफी आदा म्हणून एक वेबसाईट आहे. तर या वेबसाईट वरती आपण एक कॅल्क्युलेटर करू शकतो आणि कॅल्क्युलेटर करून एक अंदाज आपण काढू शकतो की किती यांनी रिटर्न्स दिला. जर आपण 5 वर्षाचा आपण एक बघितलं असतं की 5 वर्षाचा कॅल्क्युलेटर करून बघूया की मागील 5 वर्ष, या 5 वर्षाचा डेटा आहे, मागील 5 वर्षाचा डेटा आहे, त्याच्यात जर आपण बघितलं तर बिटकॉइन मध्ये आपण जर इन्व्हेस्टमेंट केली असती तर आपल्याला किती किती टक्के आपल्याला प्रॉफिट मिळू शकते हे बघूया आपण. आत्ताचा जो रेट चाललेला आहे त्या अंदाजे आपण बघू शकतो. किंमत किती घेऊ? मी साधारण 5,000ची घेतो. आपण बिटकॉइन जरी बिटकॉइनची किंमत
18-20 लाख रुपये असली तरीही आपण 100 रुपयापासून बिटकॉइन खरेदी करू शकतो. ज्या पद्धतीने आपल्याकडे सोने चांदीचं आपण सोन्याची करत असतो, ग्राम मध्ये किंवा तोलेमध्ये आपण घेत असतो, त्याच पद्धतीने बिटकॉइन सुद्धा आपण पॉइंट मध्ये घेऊ शकतो. अतिशय कमी इन्व्हेस्टमेंट वरती सुद्धा करू शकतोय. त्यासाठी असं पूर्ण 17-18-20 लाख असणं गरजेचं नाही आपल्याला. एखाद्या शेअर मार्केटवरती जर आपण बघितलं तर शेअर मार्केटमध्ये पूर्ण शेअरचे पैसे आपल्याला द्यावे लागतात. जर 6,000चा शेअर असेल किंवा तो लॉट असेल 4,000चा लॉट असेल तर 4,000 रुपये पूर्ण द्यावे लागतात. परंतु क्रिप्टो मार्केटमध्ये आपल्याला 400 रुपये जरी असतील, 4,000चा कॉईन जरी असलं तर आपण 400 रुपयाचा सुद्धा कॉईन घेऊ शकतो. हा सर्वात मोठा फरक आहे. तर आपण इन्व्हेस्टमेंटचा रिटर्न बघूया आपण किती आहे ते. तर 5,000ची इन्व्हेस्टमेंट केली आपण 5 वर्षासाठी करूया. आता मार्केट 54 लाखावरती जाऊन सर्वच मार्केट डाऊन आहेत, सर्व ट्रेंड डाऊन असल्यामुळे मार्केट खाली आलेलं आहे. तरीही जरी 5 वर्षाचं आपण बघितलं तर मित्रांनो आपली इन्व्हेस्टमेंट 3 लाखाची आहे आणि तुम्ही रिटर्न्स बघू शकताय 7,87,431 रुपये. टक्केवारी इथं बघू शकता 162%. 5 वर्षात जरी आपण प्रत्येक महिन्याला 5,000ची इन्व्हेस्टमेंट केली तरीही आपण 162% त्याच्यावरती प्रॉफिट घेत आहोत. आपण मगाशीच बघितलं की इतर कोणतीच इन्व्हेस्टमेंट जी आहे ती आपल्याला 15% पेक्षा जास्त देत नाहीये, परंतु बिटकॉइन सारखी क्रिप्टो करन्सी मध्ये आपली जी इन्व्हेस्टमेंट आहे 162%. आता प्रश्न असा असेल की भविष्य देईल की नाही. बरेच लोकांना असा प्रश्न असतो की भविष्यात देईल की नाही. तर मित्रांनो, जी बिटकॉइन किंवा क्रिप्टो करन्सी जगातल्या 2% लोकांना आतापर्यंत वापरायची सुरुवात केलेली आहे. 2%च लोकांना माहित आहे. अजूनही 98% लोकांना क्रिप्टो करन्सी माहित नाहीये किंवा ती क्रिप्टो पर्यंत पोहोचलेलं नाहीये. तर ही परिस्थिती असेल, हे रेट असेल तर पुढे भविष्यात जेव्हा लोकांची मागणी वाढणार आहे, डिमांड वाढणार आहे, सप्लाय वाढणार आहे, त्यावेळी काय रेट असणार आहे. आता जर 162 आहे बिटकॉइनचं तर भविष्यात आपण याचा निम्मा तरी पकडू शकतो की निम्मा तरी होईल. जरी निम्मा पकडला तरी सुद्धा तो 70 ते 75% पर्यंत जाईल. 70 ते 75% सुद्धा आज पण कोणी देत नाही आपल्याला. आता याच्या व्यतिरिक्त जे काही कॉइन्स आहेत, इतर कॉइन ज्या आहेत त्या कॉइन्स वरती मित्रांनो बघूया. तर याच ठिकाणी कॅल्क्युलेटर आहे. असे 9,500 फंडामेंटली टेक्निकली 9,500 कॉइन्स आहेत. तर आता आपण इथेरियमचं बघूया. इथेरियम आहे या ठिकाणी कॅल्क्युलेटर आहे, त्याच्यावरती आपण कॅल्क्युलेटर केलं. इथेरियम वरती क्लिक करत किंवा ऑनलाईन क्लिक बघत आहोत. इथेरियमचं कॅल्क्युलेटर आहे. तर इंडियन रुपीजच सिलेक्ट करीत आहोत. इथेरियम हा 2 नंबरचा कॉइन आहे. फंडामेंटली स्ट्रॉंगच आहे. 2 नंबर कॉइन आहे. त्याच्यात जर आपण इन्व्हेस्टमेंट केली 5 वर्षासाठी बघूया. तर पुन्हा कॅल्क्युलेटर केलं 5 वर्षासाठी. तर 5 वर्षाच्या हिशोबाने इन्व्हेस्टमेंट ही 3 लाखाची होते. रिटर्न्स याचे 12,47,068 रुपये. टक्के आहेत 315%. इथेरियम सारखा कॉइन आहेत असे प्रत्येक कॉइन आहेत. 9,500 ते 10,000 कॉइन आहेत. जवळपास 9,500 ते 10,000 कॉइन आहेत. प्रत्येकाचा रेट वेगवेगळा आहे आणि हा पर्सेंटेज हा प्रत्येकाचा वेगळा आहे. जर मार्केट डाऊन असताना हा 350% जवळपास प्रॉफिट देत आहे. तर मित्रांनो, जर ह्याचा अप मार्केटमध्ये कित्येक पटीने जास्त देत होता, परंतु या ठिकाणी जर 315 आता देत आहे. भविष्यात आपण याचं निम्मच पकडलं की निम्मा दिलाय ना, जास्त नाही देत, तरी सुद्धा 150% होते. आणि त्याच्याही पलीकडे आपण जर विचार केला की नाही 25% याची वाढ होणार आहे. जेवढं आपलं मागील 5 वर्षात वाढलंय त्याच्या 25%च वाढ होणार आहे. हा जर आपण विचार केला तर मित्रांनो साधारणतः 60 ते 65% तेवढंच येणार आहे. आता या इन्व्हेस्टमेंटला तुम्ही काय म्हणणार आहात की जे रिटर्न्स देत आहे या इन्व्हेस्टमेंटला तुमचं काय म्हणणार आहे? तुम्ही काय म्हणणार? सुंदर आहे, उत्तम आहे की अतिशय उत्तम आहे, सुपर आहे, एक्सलेंट आहे, काय म्हणणार आहात तुम्ही? ते शब्द इथे चॅट मध्ये लिहा मित्रांनो. प्रत्येकाने शब्द चॅट मध्ये लिहा. काय वाटते तुम्हाला की या इन्व्हेस्टमेंटला आपण सुपर म्हणू शकतो की नाही? जे रिटर्न्स मिळत आहेत त्या रिटर्न्सला आपण काय सांगू शकतो? अर्थात काही धोके आहेत ते समजून आपण घेणारच आहोत. त्या धोक्यांपासून आपल्याला क्रिप्टो करन्सी मध्ये कुठल्याही कॉइन मध्ये
अनालाइज करूनच आपल्याला इन्व्हेस्टमेंट करायचे, कारण बरेचसे धोके आहेत, बरेचसे फेक कॉइन्स आहेत, त्याच्या आपलं फंडामेंटली स्ट्रॉंग कॉइन बघून करायचे. जरी उत्तम असली तर आपण उत्तम याचा फायदा घेऊ शकतो. ते आपण बघत आहोत, पुढे बघूच. गौरव सरांचं म्हणणं आहे की गरिबी घालवण्यासाठी टाकलेले पाऊल. सर खरोखरच आहे, बरेच लोकांची गरिबी दूर सुद्धा झालेली आहे. आणि काही लोक जे आता नवीन आहेत अतिशय कमी इन्व्हेस्टमेंट वरती याच्यातून डेली बेसिस वरती उत्पन्न घेत आहेत. आपणही घेऊ शकतो. तर आता आपण बघूया काय काय संधी आहेत याच्यातून उत्पन्नाचे. आता हे एक आपण SIP बघितलं, इन्व्हेस्टमेंटचं बघितलं, परंतु आता त्याच्याबरोबर आणखी काय काय संधी आहेत, ज्या आणखी उत्पन्नाचे कोणकोणते मार्ग आहेत, की उत्पन्नाचे कुठले कुठले मार्ग आहेत, ज्या मार्गातून आपण क्रिप्टोच्या माध्यमातून काहीतरी एक चांगला प्रॉफिट घेऊ शकतो. तर ट्रेडिंग एक माध्यम आहे. ट्रेडिंगच्या माध्यमातून आपण एक चांगला उत्पन्न घेऊ शकतो. एक ट्रेडिंग आहे, ज्या पद्धतीने आपण शेअर मार्केटमध्ये ट्रेडिंग करत असतो त्याच पद्धतीने क्रिप्टोमध्ये आपण ट्रेडिंग करून एक चांगला उत्पन्न घेऊ शकतो. अर्थात त्यासाठी आपल्याला ट्रेडिंगसाठी जे ट्रेडिंगचे धोके आहेत हे समजून घ्यावे लागतील, त्यातलं नॉलेज घ्यावं लागेल, त्यातलं शिकावं लागेल आणि मग त्यातून ट्रेडिंग करून आपण उत्पन्न चांगल्या प्रकारे घेऊ शकतो. शेअर मार्केट पेक्षा जास्त याच्यात उत्पन्न लोक घेणारे आहेत, परंतु व्यवस्थित शिकून घेऊ शकतात, गुंतवणूक करू शकतात. व्यवस्थित वेगवेगळे गुंतवणुकीचे मार्ग, त्या गुंतवणुकीच्यातून आणि SIP करून आपण SIPच्या माध्यमातून आपण उत्पन्न घेऊ शकतोय. फार्मिंग आहेत, स्टॅकिंग आहेत, सेव्हिंग आहेत, क्रिप्टो सेव्हिंग आहेत, असे अनेक वेगवेगळे मार्ग आहेत. क्रिप्टो मायनिंग सुद्धा एक विषय आहे, त्या क्रिप्टो मायनिंगच्या माध्यमातून एक वेगळ्या प्रकारे आपण उत्पन्न घेऊ शकतो. तर असे अनेक उत्पन्नाचे माध्यम आहेत, त्या उत्पन्नाच्या वाटण म्हणून घेऊ शकतो. आणि अतिशय एक फेमस आहे NFT, नॉन फंजिबल टोकन्स म्हटलं जाते. त्याच्यात आपल्याला आपल्याकडे असलेली कला ही आपण कलाच्या माध्यमातून आपण क्रिप्टोच्या माध्यमातून विकू शकतो आणि त्याच्यातून वेगवेगळ्या प्रकारचे आपण उत्पन्न घेऊ शकतो. आपण जर एखादा कलाकार असेल, कोणी एखादा पेंटर असेल तर त्याची पेंटिंग विकून तो घेऊ शकतो. एखादा गायक असेल तर त्याचा सिंगर आवाज विकून तो त्याच्यातून उत्पन्न घेऊ शकतोय. तर असे वेगवेगळ्या गोष्टी आहेत, त्याच्यातून आपण उत्पन्न घेऊ शकतो. आत्ताच आपल्याला काही दिवसापूर्वी जर माहितच असेल, कतरिना कैफचं लग्न झालं. त्याचे बऱ्याच लोकांनी आपल्याला माहितच असेल की बातमी होती पेपरला की तिचे लग्नाचे फोटोग्राफी जी आहे ती अमेझॉनने केली आणि तिला काही करोड रुपये दिले फोटोग्राफी करण्याची. अर्थात ती सेलिब्रिटी आहे, आपल्याला फोटोग्राफीचे आपल्या चेहऱ्याचे पैसे येणार नाहीयेत, परंतु सेलिब्रिटीचे चेहरे विकले जातात, त्यांचे पैसे येत असतात, परंतु आपली कला विकली जाऊ शकते. आपल्याकडे ज्या असणारे पेंटिंग असू शकते किंवा व्हिडिओज असू शकतात, या विकून आपण त्याच्या माध्यमातून क्रिप्टो हे कमवू शकतो आणि अतिशय थोडक्या इन्व्हेस्टमेंट वरती मित्रांनो करू शकतो. तर ही एक संधी आहे, या संधीचं सोनं करू शकतो की नाही आपण? काय वाटतं आपल्याला, सोनं करता येईल की नाही? एक सुरुवातच आहे क्रिप्टोची, याच्या आपण सोन्याचं संधी करू शकतो. अर्थात आता एक पुढचं महत्वाचा विषय की बऱ्याच लोकांचे गैरसमज आहेत की क्रिप्टोमध्ये स्कॅम होतात, फ्रॉड होतात. अर्थात होतच असतात. ज्या ठिकाणी आपण एक बघितलं की ज्या ठिकाणी वस्ती आहे किंवा गाव आहे, शहर आहे, त्या ठिकाणी चोर सुद्धा आहेत आणि पोलीस सुद्धा आहेत. तर आपण आपल्या वस्तीमध्ये आपल्याला आपली मालमत्ता सांभाळण्यासाठी जेवढी काळजी करत असतो, तेवढेच क्रिप्टोच्या माध्यमातून आपल्याला आपले ऍसेट, क्रिप्टो ऍसेट जे आहेत हे सांभाळण्यासाठी आपण आपल्याला जेवढी काळजी घ्यावी लागते तेवढी काळजी जर घेतली तर आपण याच्यातून फ्रॉड पासून वाचू शकतो, स्कॅम पासून वाचू शकतो. जेवढे पैसे आपले बँकेत असणारे पैसे किंवा एटीएमचे कार्ड मध्ये असणारे आपले पैसे हे सुरक्षित ठेवण्यासाठी आपण काळजी घेतो, तेवढीच काळजी जर इथं क्रिप्टो मध्ये घेतली तर आपण या स्कॅम पासून वाचू शकतो, याच्या फ्रॉड पासून, धोक्यापासून आपण वाचू शकतो. थोडीशी आपल्याला काळजी घेणं गरजेचं आहे. ती जर आपण घेतली व्यवस्थित तर आपण याच्यातून
सावधपणे वाचू शकतो की होणाऱ्या स्कॅम पासून आपण सुरक्षित राहू शकतो. आता एक त्यापूर्वी जरी मी एक बघतो की आता लोकांच्या मनात आणखी एक प्रश्न आहे की कायदेशीर आहे की नाही. तर मित्रांनो, आपल्याकडं कायदेशीर बाबींमध्ये बऱ्याच लोकांना प्रश्न आहेत की कायदेशीर आहे की नाही. तर तुमच्या माहितीसाठी सांगतो की 2018 मध्ये सुप्रीम कोर्टाने आपल्याला क्रिप्टोवरती ट्रेड करण्यास परवानगी दिलेली आहे. होल्ड करू शकतो आपण, बाय सेल करू शकतो आणि क्रिप्टोमध्ये SIP करू शकतो, इन्व्हेस्टमेंट करू शकतो. हे करण्यासाठी सुप्रीम कोर्टाने आपल्याला बंदी जी होती, RBIने बंदी आणली होती, ती उठवलेली आहे. त्याच्यानंतर 2020च्या सुमारास साधारणतः 2020 मध्ये सुप्रीम कोर्टाने पुन्हा एक भारत सरकारला नोटिफिकेशन आदेश दिलेला आहे की त्यानुसार आपल्याला कायदे नियम बनवण्यासाठी सांगितलेले आहे. आणि त्याचाच एक भाग म्हणून आपल्याला बघितलं असेल तर संसदेत कायदा बनवण्याची प्रोसेसिंग चालू झालेली आहे आणि आपला कायदा प्रपोजल मध्ये आहे. त्याचबरोबर गेल्या फेब्रुवारी मार्च पासून एक एप्रिल पासून भारत सरकारने आपल्याकडे कायदे बनवलेले इन्कम टॅक्स लावलेला आहे. तर इन्कम टॅक्स लागलेला आहे आणि इन्कम टॅक्स लावून त्याच्यानंतर 1 जुलैपासून 2022च्या 1 जुलैपासून आपल्याला TDS सुद्धा लागलेला आहे. तर आपल्याला येणाऱ्या जो फायनान्शियल इयर आहे याच्यामध्ये आपल्याला आपले क्रिप्टो किती असेट आहेत आपल्याकडे याचे डिक्लेअर इन्कम टॅक्स डिपार्टमेंटला देणं गरजेचं आहे. असा नोटिफिकेशन आपल्याकडे आलेला आहे आणि ते आपल्याला द्यावं लागणार आहे. इन्कम टॅक्स सुद्धा भरायचा आहे. तर या गोष्टी आता काही गोष्टी अजूनही सरकारकडून काही चर्चा सुरू आहे. कोर्टातही काही गोष्टी पेंडिंग आहेत. त्याच्यावरती टॅक्सवरती येणारा जो टॅक्स आहे स्लॅब काय भरायचं हे आता पुढे काही दिवसांत आपल्याला माहितच होणार आहे. साधारणतः डिक्लेअर केलेलं आहे की 30% आपल्याला भरायचं आणि टॅक्स भरून आपण शांत झोपू शकतो किंवा आपण व्यवस्थित ट्रेडिंग करून आपल्याला काही टेन्शन फ्री आपण ट्रेडिंग करू शकतो. परंतु बऱ्याच याच्यात उत्पन्नाचा जो प्रमाण आहे हे सुद्धा सरकारला माहिती आहे, त्याच्यामुळे एवढे जास्त त्यांनी ट्रेडिंग टॅक्स लावलेला आहे. आता बघूया मित्रांनो, ही भावी संधी जी आहे ह्याच्यातून घेण्याची उत्पन्न जे आहेत ह्या उत्पन्नाची संधी काय काय आहेत, कोणाकोणासाठी आहेत. तर आपण सुरुवातीलाच बघितलं की ही जी संधी आहे जी पॅसिव्ह इन्कम ज्यांना घ्यायचं आहे त्यांच्यासाठी आहे. जे लोक जॉब करतायत त्या लोकांसाठी आहे. आता मित्रांनो, पॅसिव्ह इन्कमची आपल्याला गरज काय. तर आजच्या काळात जी काय महागाई चाललेली आहे, जो महागाईचा दर आहे त्याला आपण थांबवू शकतो का. महागाई जी आहे जी महागाई जी आपण तिला थांबवू शकतो का. तर महागाईला जर आपण थांबवू शकत नाही तर मग आपल्याला पर्याय हाच आहे की आपलं उत्पन्न वाढवणे हा गरजेचा आहे. तर आपल्याला एक उत्पन्नाचं साधन वाढवणे गरजेचं आहे, पॅसिव्ह इन्कम वाढवणे आपल्याला गरजेचं आहे. आपण महागाई जी वाढत्या महागाईला थांबवू शकत नाही, परंतु आपण उत्पन्न वाढवणे आपल्या हातात आहे, आपण वाढवू शकतो. त्यामुळे आपण जे काही आपण काम धंदे करत आहोत, नोकरी करत आहोत किंवा काम करत आहोत त्याच्यातून मिळणाऱ्या वेळेत आपण पॅसिव्ह इन्कम म्हणून एक घेऊ शकतो. तर ज्या लोकांना पॅसिव्ह इन्कमची गरज आहे ते या माध्यमातून क्रिप्टोच्या माध्यमातून एक पॅसिव्ह इन्कम घेऊ शकतात. ही एक चांगली संधी आहे, या संधीचा आपण फायदा घेऊ शकतो. जे व्यापारी लोक आहेत ज्यांना बिझनेस करायचा आहे, खरोखर त्यांना बिझनेस करतात, त्याच्यात बिझनेसच्या संधीच्या नुसार सुद्धा याच्यात बघू शकतात आणि या क्रिप्टोच्या माध्यमातून वेगवेगळे बिझनेस करून यातून उत्पन्न घेऊ शकतात. आता अर्थात ट्रेडर्स आहेत, जे लोक ट्रेडिंग करतात ते लोक ट्रेड करून चांगला उत्पन्न याच्यातून घेऊ शकतात. त्यांच्यासाठी एक सुद्धा चांगली संधी आहे ज्यांना ट्रेडिंगच्या माध्यमातून आपण घेऊ शकतो. इन्व्हेस्टमेंट पर्याय शोधत आहेत, जे लोक इन्व्हेस्टमेंटसाठी पर्याय शोधत आहेत त्यांना इन्व्हेस्टमेंटच्या माध्यमातून हे एक चांगली संधी म्हणून आहे. एक इन्व्हेस्टमेंटच्या पर्याय आहे, त्याला SIP करू शकतात. महिलांसाठी एक संधी आहे, ज्या महिला घरातच राहून घराचा उंबरठा न ओलांडता
घरातूनच आपल्या मोबाईल मधून एक छोटंसं मोबाईल मधून छोट्याशा इन्व्हेस्टमेंट वरती त्याच्यातून ट्रेडिंग करून किंवा त्याच्यात बाय सेल करून आपण एक उत्पन्न घेऊ शकतो. त्यांच्यासाठी एक महिलांसाठी एक संधी आहे. SIP करणाऱ्यांसाठी एक संधी आहे. जी सिस्टमॅटिकली इन्व्हेस्टमेंट प्लॅन करायचं आहे त्या इन्व्हेस्टमेंटचं करू शकतात. अतिशय छोटी छोटी अगर विद्यार्थी जरी असतील, एखादा विद्यार्थी असेल तो तरी 100 रुपयापासून पण सुद्धा SIP करू शकतात. तर वेगवेगळे कॉइन्स आहेत, वेगवेगळ्या कॉइन मध्ये आपण कॉइनची पूर्ण माहिती घेऊन अनालाइज करून SIP करू शकतो आपण आणि अफाट उत्पन्न घेऊ शकतो याच्यात. आता कितीपासून सुरू करायचं उत्पन्न? जरी बिटकॉइनची मी मगाशी सांगितलं की बिटकॉइनची किंमत जी 17-18 लाख रुपये जरी असली, 20 लाखाच्या जवळ असली, जवळपास असली, तरी आपण अगदी 100 रुपयाचा सुद्धा बिटकॉइन घेऊ शकतो. आपल्याकडे असणाऱ्या पैशात तर जेवढे कमीत कमी पैशातून आपण बिटकॉइन घेऊ शकतो. बिटकॉइन म्हणा किंवा इतर कॉइनही म्हणा, ते घेऊ शकतो आपण आणि त्याच्या माध्यमातून आपण सुरुवात करू शकतो आणि उत्पन्न घेऊ शकतो. तर त्यासाठी फक्त गरजेचं आहे मित्रांनो, सुरुवात करायची आहे की जर आता येणाऱ्या काळात भविष्यासाठी जर भविष्यात आपल्याला त्याच्या सुरुवात करायची असेल तर क्रिप्टोमध्ये तर थोडंसं शिकावं लागेल आणि बाय करून सेल करून प्रॉफिट आपण बुक करू शकतो. परंतु यासाठी नॉलेज घेणं गरजेचं आहे, शिकणं गरजेचं आहे. शिकून आपण त्याच्यातून चांगलं उत्पन्न घेऊ शकतो. आता बऱ्याच लोकांची तक्रार असते की आम्हाला वेळच नाहीये. आहे ना, किती लोकांची तक्रार आहे की वेळ नाहीये आम्हाला? बऱ्याच लोकांची तक्रार असते की वेळ नाहीये. तर मित्रांनो, आपल्याला सांगायला आवडेल की इतर कोणत्याही मार्केटमध्ये वेळेचे बंधन आहेत. सुट्टीच्या दिवशी बंद असतात, काही वेळेला बंद असतात, परंतु क्रिप्टो मार्केट हा 24 तास चालू असतो. सुट्टी कोणतीही सुट्टी नसतो याला. त्याचा फायदा आपण घेऊ शकतो. आपल्याला ज्यावेळी सुट्टी असते त्यावेळी आपण क्रिप्टोच्या माध्यमातून काही प्रमाणात आपण प्रॉफिट घेऊ शकतो, उत्पन्न घेऊ शकतो. सुट्टीचा दिवस असो किंवा रात्री असो, सकाळी असो, कोणत्याही वेळेला जी वेळ आपल्याला मिळते त्यात थोडंसं वेळ आपण जर काढलं तर मित्रांनो याच्यापासून आपण एक उत्पन्न घेऊ शकतो. एक पॅसिव्ह इन्कम म्हणून आपण याकडे चांगलं प्रॉफिट घेऊ शकतो. आमच्याकडे कित्येक असे विद्यार्थी आहेत, त्याचं मी फीडबॅक आहेच ते त्यांना दाखवणार त्या व्हिडिओमध्ये, त्या वेगवेगळं उत्पन्न घेत आहेत. आता त्याच्यापूर्वी मी काही एक इमेज दाखवत आहे. क्रिप्टोचा एक मोठं समुद्र आहे. ज्याप्रमाणे पाण्याचा समुद्र आहे, तर पाण्याच्या समुद्राचं आपण एक उदाहरण बघूया. जर समुद्रात किंवा पाण्यामध्ये आपण उडी मारली, पोहता येत नसेल तर काय होणार आहे? एक इमेज आहे, एक नंबर इमेज आहे. पाण्यामध्ये जर उडी मारली, आपल्याला पोहता येत नसेल तर मित्रांनो काय होणार आहे? चार्ट मध्ये लिहा. अनिल सर, होय 24 तास आपण ट्रेडिंग करू शकतो. प्रश्न आहे अनिल सरांचा की 24 तास करू शकतो का? 24 तास आपण करू शकतो. 365 दिवस आपण ट्रेडिंग करू शकतो. जी वेळ आपल्याला मिळेल त्या वेळेत आपण करू शकतो. तर इमेज आहे एक नंबर. आपण जर पोहता येत नसेल तर काय होणार आहे? तर सर्व गौरव सर म्हणतात डुबणार आहोत. आणि 2 नंबर आहे की पाण्यात उडी मारली, आपण पाण्यात गेलो परंतु काहीच करायचं नाही, हात नाही हलवले, पोहलं नाही, काहीच नाही करायचं, तर काय होणार आहे? चॅट मध्ये सांगा मला. तिसरं आहे की पोहता येतो आपल्याला, व्यवस्थित जर पोहता येत असेल आणि आपण पाण्यात उडी मारली तर काय होणार आहे? तर आपण व्यवस्थित आपल्या ध्येयापर्यंत जाणार आहोत, टार्गेट पर्यंत जाणार आहोत. आणि चौथं आहे, जर आपल्याला व्यवस्थित पोहता येतो आणि पोहण्याची प्रॅक्टिस झाली असेल आणि तर आपण पाण्याला आदेश देऊ शकतो. काही लोकांना, तुम्ही बऱ्याच लोकांना बघितलं असेल, ते पोहतात तर पाण्यामध्ये अलगत तरंगत राहतात, तर त्या पाण्याला आदेश देत असतात. तर ती सवय ही तुमची हॅबिट होणार आहे की सवय नंतर. तर यानुसार आपल्याला कोणता वे ही आवडणार आहे? पोहता येणं आवडणार आहे, पाण्याला आदेश देण्याचा आवडणार आहे आपल्याला? 4 नंबर 4 टाईप करा. ज्यांना वाटते पाण्याला आदेश देण्याचा आपल्याला आवडेल त्यांनी 4 टाईप करा. पोहता येणं ज्यांना वाटतं की पोहता आला पाहिजे पाण्यात उडी मारण्यासाठी तर 3 नंबर टाईप करा. काहीच करायचं नाही 2 नंबर. आणि 1 नंबर काय होणार आहे? प्रत्येकाने आपलं टाईप करा की आपल्याला काय आवडणार आहे. पाण्याला आदेश देता आला पाहिजे आपल्याला. एक नंबर इमेज आहे, पोहता येत नाही. 2 नंबर इमेज आहे, काहीच करायचं नाही. 3 नंबर इमेज आहे, पोहता येणं. आणि 4 नंबर फोटो आहे की आपल्याला पाण्याला आदेश देतात. बऱ्याच लोकांची उत्तर येत आहे. काही लोकांचे 4 नंबर येत आहे, काही लोकांचे 3 नंबर येत आहे.
1 नंबर सुद्धा एक उत्तर आलेलं आहे, काय हरकत नाही. मंगेश सर, क्रिप्टोच्या मार्केट पाण्यामध्ये जसं डुबणार आहात तसं डुबू शकता इथं क्रिप्टोच्या मार्केटमध्ये. त्याच्यामध्ये पोहायला शिकणं गरजेचं आहे. 4 नंबर बऱ्याच लोकांनी लिहिलाय. तर 4 नंबर वाल्यांना मला प्रश्न आहे की जर तुम्हाला पोहताच येत नसेल तर तुम्ही 4 नंबर कसं होणार आहात? ज्यावेळी तुम्ही पोहायचं शिकणार आहात, पोहायचे प्रॅक्टिस करणार आहात, त्यानंतर तुम्ही तुमचं ध्येय गाठू शकता आणि मग पोहायची प्रॅक्टिस करून तुम्ही 4 नंबर पाण्याला आदेश देऊ शकता. हा मंगेश सर, आला तुमचा प्रश्न. 1 नंबर म्हणजे लिहिला की तुम्हाला पोहताच येत नाही. तर बरेच लोक जे आहेत इथे ज्या वेबिनार मध्ये त्यांना पोहताच येत नाहीये, तर त्यासाठीच आपण हे करत आहोत की पोहता आला पाहिजे. तर आता किती लोक असे आहेत ज्यांना पोहायचं शिकायचं आहे, की पोहता आला पाहिजे? क्रिप्टोच्या मार्केटमध्ये आपण जाणार आहोत, तर क्रिप्टोमध्ये जे काय माहिती घेणार आहोत त्या ठिकाणी ट्रेनिंग घेणं हे गरजेचं आहे, आपल्याला शिकणं हे गरजेचं आहे असं वाटत असेल त्यांनी आपला नंबर टाईप करा की खरोखर आपल्याला शिकायचं आहे, शिकून घ्यायचं आहे आणि यानंतर क्रिप्टोच्या मार्केटमध्ये यायचं. त्या लोकांनी आपला नंबर टाईप करा. जर आपल्याला व्यवस्थित प्रॅक्टिस असेल, पोहता येत असेल, हॅबिट असेल, तर आपण आपल्या ध्येयापर्यंत जाऊ शकतो, किनाऱ्यापर्यंत जाऊ शकतो. त्याच पद्धतीने आपण आपल्या क्रिप्टोच्या मार्केटमध्ये आपल्याला जर तरंगता येत असेल तर आपण आपल्या त्याच्यातून उत्पन्न घेऊ शकतो. आपण टार्गेट फिक्स करून त्याच्यातून उत्पन्न घेऊ शकतो. आता किती लोक उत्पन्न घेऊ शकतात, काय घेतात, हे आपण पुढच्या वेळेत बघणारच आहोत. ज्या लोकांना वाटतं की आपल्याला शिकायचं आहे ते लोकांनी आपला नंबर टाईप करायचा मित्रांनो. आणि शिकून तुम्ही क्रिप्टोच्या मार्केटमध्ये सुद्धा शिकून सुद्धा प्रॅक्टिस करून तुम्ही 4 नंबर त्याला आदेश सुद्धा देऊ शकता. याच्यात क्रिप्टोमध्ये अशा काही गोष्टी आहेत त्या जर व्यवस्थित तुम्ही शिकून घेतल्यात आणि त्याचं नॉलेज जर घेतलेत तर तुम्ही त्याला जशा पाण्याला आदेश देऊ शकता तसं क्रिप्टोला सुद्धा आदेश देऊ शकता. झोपेतनं उत्पन्न घेऊ शकता. अशा काही गोष्टी आहेत. अर्थात त्या गोष्टी आपल्याला शिकणं गरजेचं आहे. शिकून आपण त्याच्यावरती झोपेतनं सुद्धा उत्पन्न घेऊ शकतो. अतिशय साधं आणि सोपं गणित आहे. आपण या गोष्टी जर क्रिप्टोमध्ये स्वतः शिकून स्वतः जर आपण इन्व्हेस्टमेंट केली, अतिशय थोडक्या इन्व्हेस्टमेंट मध्ये जर केलं, शिकलं, अर्न केलं तर रिटर्न्स आले, त्याचं पुन्हा आपण जर चक्र केलेत, शिकणं, शिका, अर्न करा आणि नंतर रिटर्न्स लावा, तर त्याच्या माध्यमातून आपण स्वतःचे पैसे जे आहेत ते स्वतःकडे आपण ठेवू शकतो मित्रांनो. स्वतः शिकून आपले स्वतःकडे, आपल्याला दुसऱ्या कोणाच्याचकडे पैसे देण्याची गरज नाहीये किंवा एखाद्या MLM कंपनीकडे देण्याची गरज नाही. आपली जी पैसे आहेत ते आपण आपल्याकडेच ठेवून आपण त्याच्यातून उत्पन्न घेऊ शकतो. आपण आपल्या पैशावरती आपलं नियंत्रण असणार आहे. क्रिप्टोमध्ये क्रिप्टोचा कॉन्सेप्टच आहे की मला माझे पैसे ज्यावेळी लागणार आहेत त्यावेळी आपल्याला विड्रॉल मिळालं पाहिजे. त्याच एक्सचेंजवरती किंवा त्याच विड्रॉल मिळणाऱ्या एक्सचेंजवरती ची माहिती आपण घेऊन त्याच्यातून आपण हे केलं पाहिजे की आपल्याला ज्यावेळी पैसे लागणार त्यावेळी मिळालेच पाहिजे. बरेचसे असे लोक असतात की बरेचशा कंपन्या आहेत, इन्व्हेस्टमेंट कंपन्या असू शकतात, असतील तुमच्या आजूबाजूला बरेचसे की बाबा 4 महिन्यानंतर मिळतील, 6 महिन्यानंतर मिळतील, या गोष्टी सुद्धा आहेत. तर त्या मूळ कॉन्सेप्टच नाही येतो. विजय सर सांगतो, मी पुढे सांगतो तो विषय. तर आपण ज्या लोकांना खरोखर शिकायचं आहे, क्रिप्टोमध्ये प्रवेश करायचा आहे, क्रिप्टोच्या माध्यमातून वेगवेगळ्या संधीचा फायदा घ्यायचा आहे, माहिती करून घ्यायची आहे, त्यांच्यासाठी एक आपण वर्कशॉप केलेला आहे. 5 दिवसाचा हा वर्कशॉप असणार आहे. तो वर्कशॉप मध्ये आपण क्रिप्टोची संपूर्ण माहिती देणार आहोत त्याच्यात. आणि क्रिप्टोच्या बाबतीत कोणकोणते एक्सचेंजेस आहेत, लिडिंग एक्सचेंजेस कोणकोणते आहेत, त्या एक्सचेंजच्या माध्यमातून पैसे डिपॉझिट कसे करायचे, विड्रॉल कसे करायचे, आणि आपण कॉइनच्या बाय सेल कसं करणार आणि ते पैसे आपल्या अकाउंटमध्ये कसे येतील, बँक अकाउंटमध्ये, या गोष्टी आपण या वर्कशॉप मध्ये कव्हर करत आहोत आणि याच्यात शिकवत आहोत. तर त्याच्यामध्ये फायदा काय होणार आहे, कोर्स जो बनवलेला आहे त्याचा आपल्याला फायदा काय होणार आहे? पहिला की आर्थिक स्वतंत्र असणार आहेत. आपण आपले पैसे आपल्या अकाउंटमध्येच ठेवणार आहोत, दुसरं कोणाच्याच हातात देणार नाहीये. स्वतःचे पैसे आपल्याकडे स्वतःच असणार आहेत. आपल्याला एक मानसिक तणाव सुद्धा नसणार आहे. आपण आपल्याकडे आपला रिपोर्ट आपल्याला माहित असणार आहे की आपले पैसे किती वाढत आहेत, किती कमी होत आहेत, त्या हिशोबाने आपण ट्रेडिंग सुद्धा करू शकतो. या कोर्सचा फायदा आर्थिक स्वातंत्र्य होणार आहे, मान सन्मान मिळणार आहे, मानसिक स्वास्थ्य आपलं असणार आहे, व्यवस्थित राहणार आहे, कौटुंबिक स्वस्थ असणार राहणार आहे. त्याचबरोबर मित्रांनो स्वातंत्र्य असणार आहे, स्वतःचा आपला स्वातंत्र्य साम्राज्य असणार आहे. आपल्याला जे वेळ मिळणार आहे त्यावेळी आपण त्याच्यातून बेनिफिट घेणार आहोत, उत्पन्न घेणार आहोत. इतर कोणाच्यावरती आपण डिपेंड राहणार नाहीयेत. बरेचसे कंपनी जे आपल्याकडून पैसे घेऊन जात असतात
ते स्वतः ते लोक त्या ठिकाणी ट्रेडिंग करतात, अफाट उत्पन्न घेत असतात आणि त्यातून थोडंफार उत्पन्न हा आपल्याला ट्रेड देत असतात. अतिशय साधा आणि सोपं असलेला या क्रिप्टोमध्ये मित्रांनो, आपण स्वतः शिकून घेतलं तर व्यवस्थित याच्यातून आपण उत्पन्न घेऊ शकतो. स्वतःचे पैसे आपल्याकडे स्वतःजवळ असणार आहेत म्हणजे स्वतःबद्दल आपल्याला खात्रीच असणार आहे. आपण त्याबद्दल आपल्याला माहिती जास्तीत जास्त घेण्याची, गोळा करण्याची सुरुवात करणार आहोत. ज्यावेळी आपण क्रिप्टोमध्ये येणार आहोत किंवा क्रिप्टोची सुरुवात करणार आहोत तर आपण अधिक माहिती जाणून घेण्याचे प्रयत्न करणार आहोत. चुकीचे कार्यपद्धती काय काय आहेत क्रिप्टोमध्ये किंवा स्कॅमिंग काय, धोके काय आहेत, या गोष्टीच्याकडे आपण माहिती जाणून घेणार आहोत आणि त्या गोष्टी आपल्याला माहित असणार आहेत. गुंतवणूक करून आपण आपलं ध्येय ठरवू शकतो आणि त्या ध्येयानुसार आपण तेवढं उत्पन्न घेऊ शकतो. SIP करून आपण SIPच्या माध्यमातून आपण एक आपलं ध्येय छोटे छोटे टार्गेट नुसार आपण एक चांगलं उत्पन्न घेऊ शकतो. तर काय वाटतं, योग्य निर्णय तुमचं आयुष्य बदलू शकतो की नाही? तुम्हाला काय वाटतं, हे क्रिप्टोचा हा नॉलेज घेणं गरजेचं आहे की नाही? मित्रांनो, मी आधीच सांगितल्याप्रमाणे हा जो नॉलेज आहे, आता बरेच लोकांचं असं म्हणणं आहे की युट्यूब वरती आहेत, युट्यूब वरती भरपूर व्हिडिओ आहेत, गुगल वरती भरपूर काही थेरॉटिकली नॉलेज आहे, परंतु आपण ज्यावेळी एखाद्या युट्यूबरला काही प्रश्न विचारतो त्यावेळी कुठल्याही युट्यूबर आपल्याला उत्तर देत नाही. आपण आपल्या कोर्समध्ये जे 5 दिवसाचा कार्यकाल केलेला आहे त्याच्यानंतर आपण एक लॉंग टर्म साठी आपलं रिलेशन बनवतो, एक फॅमिली आपण बनवतो, क्रिप्टो फॅमिली कम्युनिटी म्हणून बनवतो आणि त्याच्या माध्यमातून ग्रुप आहेत वेगवेगळे, त्या ग्रुपच्या माध्यमातून आपण चर्चा करत असतो. तर एक नॉलेज याच्यातून आपल्याला एक दुसऱ्याला शेअर करत असतो, जे काय अपडेट असतं ते आपण शेअर करत असतो. तर असा एक ग्रेड आपण एक केलेला आहे, कोर्स डिझाईन केलेला आहे, कोर्स म्हणा किंवा वर्कशॉप आहे 5 दिवसाचा, त्या माध्यमातून जे आपण सुरुवात करत आहोत. तर मित्रांनो, एक क्रिप्टोच्या माध्यमातून आपण इतर जे उत्पन्न आहे ते काही जे उत्पन्न असतात ते आपण बाल्टीने पाणी काढत असतो. त्याऐवजी आपण क्रिप्टोच्या माध्यमातून काही गोष्टी जर व्यवस्थित आपण केले, शिकून जर व्यवस्थित केलं तर पाईपलाईनने आपण उत्पन्न घेऊ शकतो. असे काही गोष्टी ज्या आहेत, बऱ्याचशा गोष्टी आहेत त्या आपण शिकून नंतर काही वेळेनंतर त्याच्यातून एक पाईपलाईनने उत्पन्न घेऊ शकतो. त्या असे सुद्धा आपण या गोष्टी शिकून आपण करू शकतो. तर आपला जो 5 दिवसाचा वर्कशॉप असणार आहे, या वर्कशॉप मध्ये आपण काय काय घेत आहोत, क्रिप्टोची पूर्ण माहिती देत आहोत, क्रिप्टो एक्सचेंज अकाउंट उघडण्याची माहिती देत आहोत, कॉइन, बिटकॉइन किंवा इतर कॉइन जे आहेत त्याची खरेदी विक्री कुठं करतात, कशी करतात हे आपण बघत आहोत. क्रिप्टो वॉलेट कोणकोणते आहेत, एक्सचेंजेस कोणते आहेत, क्रिप्टोची SIP कशी करायची, त्या SIPचा आपण प्लॅन बनवत आहोत. त्याच्यानंतर नो रिस्क नो लॉस. मित्रांनो, काही गोष्टी अशा आहेत की ज्या आपण जर व्यवस्थित पालन केलं, जे नियम आहेत त्या नियमचं जर पालन केलं आपण, तर आपण आपले नो रिस्क नो लॉस नुसार आपण आपल्या पैशाचा व्यवस्थित आपण त्याची वाढ करू शकतो क्रिप्टोच्या माध्यमातून. फक्त नियम आहेत, जे नियम आहेत त्याचे पालन करावे लागतील आपल्याला आणि त्या नियमाचे पालन करून आपण एक चांगल्या प्रकारे उत्पन्न घेऊ शकतो. आपला जो वर्कशॉप चालणार आहे, या वर्कशॉपचे आपले वैशिष्ट्य आहेत काही, संपूर्ण प्रॅक्टिकली आपण करत आहोत. आता प्रॅक्टिकली झूम मीटिंग वरती करत आहोत, तर प्रॅक्टिकली कसे, तर आपण झूम मीटिंग मध्ये ज्या काही अडचणी येतात त्या झूम मीटिंग मध्ये शेअर करून किंवा त्यांचा स्क्रीन शेअर करून आपण त्याच्यातून प्रॉब्लेम सॉल्व्ह करत आहोत. जे काही अडचणी येत असतात जे काही मटेरियल आहे आपल्याकडे मराठीमध्ये, जेवढं मटेरियल आहे तेवढं मराठीमध्ये प्रोव्हाइड करत आहोत. आपण SIPचा प्लॅन देत आहोत. जे कंटेंट्स आहेत, कृतीप्रधान टूल्स आहेत, ते टूल्स आपण प्रोव्हाइड करत आहोत. त्या टूलचा फायदा आपल्याला होत आहे. तर आता आपले जे जुने विद्यार्थी आहेत काही, त्या विद्यार्थ्यांचा आपण फीडबॅक बघूया, काय काय आहे त्यांचं म्हणणं, काय आहे, किती ते उत्पन्न घेत आहेत ह्या बघूया. एक शिक्षक मॅडम आहेत, त्यांचं आपण बघूया. त्याच्यानंतर मी प्रश्नाचे काय असतील ते प्रश्न घेणार आहे. आवाज येतो का जर मला चॅटमध्ये सांगा. नमस्कार, क्रिप्टो मराठीमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. स्मार्ट क्रिप्टो ऑनलाईन ट्रेडिंग बेसिक कोर्स, जो श्री सरफदर गजगे सरांचा जो 5 दिवसाचा जो कोर्स आहे, तो कोर्स मी जॉईन केला आणि ह्या 5 दिवसामध्ये
सरांनी आम्हाला क्रिप्टो करन्सीची संपूर्ण माहिती आम्हाला दिली आणि वजिरेक्स बायनान्सवरती आपण नवीन अकाउंट कसं ओपन करायचं, बिटकॉईनमध्ये वजिरेक्समध्ये आपण इथे कशा पद्धतीनं बाय आणि सेल करायचं आणि ते केलेलं बाय आणि सेल केलेलं परत आपल्या अकाउंटला कशा पद्धतीनं आपल्याला जमा करायचं, हे संपूर्ण ट्रेडिंग आम्हाला प्रॅक्टिकल सहित सरांनी आमच्याकडून करून घेतलेली आहे. कारण प्रत्येक विद्यार्थ्याकडे ते लक्ष देतात, हे मात्र खूप विशेष आहे सरांचं. आणि क्रिप्टोमध्ये जे वॉलेट एक्सचेंज आहे त्याची संपूर्ण माहिती आम्हाला इथे मिळालेली आहे ह्या कोर्सच्या 5 दिवसाच्या माध्यमातून. आणि क्रिप्टोची जी भविष्याची जी SIP आहे, जे चांगल्या कॉईनमध्ये आपण कसे लावावेत ते सरांनी आम्हाला इथे शिकवलं. आम्ही ते भविष्याची SIP सुद्धा इथे चांगल्या कॉईनमध्ये केलेली आहे. आणि खरं तर मी एक प्रायमरी टीचर आहे प्रायव्हेट स्कूलची. ह्या उन्हाळ्याच्या सुट्टीचा आज फायदा घेतलेला आहे की क्रिप्टोबद्दल जी काही क्रिप्टो काय आहे हे फक्त IQ होतं, पण ह्या 5 दिवसाच्या कोर्समध्ये खूप चांगल्या पद्धतीनं मला बरंच काही शिकायला मिळालं की जे आज मी दररोज 4 ते 5% मी आज इथे आर्थिक उत्पन्न आज मी घेत आहे. ह्या उन्हाळ्याच्या सुट्टीचा मी फायदा केला. तर हे संपूर्ण मला केवळ ह्या बेसिक कोर्समुळे करता आलं. ह्याच्या पुढं बी जाऊन अनेक मला करायचं आहे. सरांकडे वेगवेगळे कोर्स आहेत, त्या कोर्सची संपूर्ण माहिती घ्यायची आहे. आणि आज सरांमुळेच आज आम्ही क्रिप्टो करन्सीमध्ये आज ट्रेडिंग करतोय. तर धन्यवाद मानते मी सरांचे की ज्यामुळे मला कोर्सला आज इथे बरंच काही शिकता आलं. थँक्यू सर. मॅडम हे टीचर आहेत आणि मे महिन्याच्या एप्रिल मेच्या सुट्टीमध्येच मॅडमने सुरू केलं आहे आणि चांगला उत्पन्न घेत आहे. ते सुद्धा टीचरच आहेत. माझं नाव संग्राम जितकर सोनार, मी कोल्हापूरमधून बोलत आहे. मी श्री सरदार गजगे यांचा ऑनलाईन क्रिप्टो मराठी क्लास बेसिक क्लास जॉईन केला. या 5 दिवसांच्या बेसिक क्लासमध्ये माझ्या मनातील जेवढ्या काही शंका होत्या त्या शंका त्यांच्या 5 दिवसाच्या मार्गदर्शनाने पूर्णपणे नाहीशा झालेल्या आहेत. शिवाय त्यांनी लाईव्ह डेमो, वजिरेक्स, बायनान्स यावरील अकाउंट कसे खोलायचं, त्याशिवाय लाईव्ह ट्रेड कसा करायचा, सेल बाय कसं करायचं, त्यातील विविध ऑप्शन्स आम्हाला अगदी सोप्या मराठी भाषेमध्ये समजावून सांगितले. शिवाय झूम मीटिंगद्वारे प्रत्येकाच्या मोबाईलवरून कशा पद्धतीने आपण या ठिकाणी बायनान्स आणि वजिरेक्सचं खातं कसं काढू आणि इतर कशा गोष्टी करू हे आम्हाला दाखवून दिलं. खरोखर मी श्री सरदार गजगे सर यांचा शतशः आभारी आहे की त्यांनी अगदी थोड्याच दिवसामध्ये आमच्या मनातील सर्व शंका दूर केल्या. धन्यवाद. नागभूषण सर. हॅलो, हां, मी पुण्यावरून नागभूषण बनसोडे बोलतोय. मी क्रिप्टो करन्सीच्या बेसिक ट्रेनिंगसाठी ऑनलाईन बराच सर्च केला होता आणि शेवटी मला सरदार गजगे सरांचा रेफरन्स मिळाला आणि मी त्यांचं गेल्या आठवड्यामध्ये एक 4 दिवसाचा बेसिक ट्रेनिंग प्रोग्राम झूम मीटिंग मी अटेंड केल्या आणि त्यांनी क्रिप्टो करन्सीचे बेसिक माहितीपासून ते एक्सचेंजेस ॲप, उदाहरणार्थ वजिरेक्स, बायनान्स हे ॲप डाउनलोड कसे करायचे, ते इंटरलिंक कशा करायच्या, करन्सी बाय कशा करायच्या, सेल कशा करायच्या, टार्गेट सेल प्राईस किती ठेवायची याचा अगदी व्यवस्थित त्यांनी डेमो दिलेला आहे आणि इंडिव्हिज्युअलसुद्धा त्यांनी गायडन्स केलेला आहे. तर माझ्या मते जे लोक क्रिप्टो करन्सी जे इन्व्हेस्ट करू इच्छितात किंवा शिकू इच्छितात त्यांच्यासाठी हा सरदार सरांचा बेसिक कोर्स अगदी उपयुक्त आहे. प्रत्येकाने जॉईन करावं असं वाटतंय मला. थँक्यू. नागभूषण सर आहेत, पुण्यावरून आहेत, त्यांनी सुद्धा हे केलेलंच आहे. तर असे बरेच आपल्याकडे हे आहेत, विद्यार्थी आहेत. तर आता आपण बघूया या 5 दिवसाच्या कार्यक्रमामध्ये काय काय असणार आहे. यामध्ये आपल्याला 5 दिवसाचं प्रशिक्षण असणार आहे. अकाउंट उघडल्यापासून प्रॉफिट घेईपर्यंत आपण ट्रेनिंग देत आहोत की कोणत्या पद्धतीने आपण प्रॉफिट घेऊ शकतो. वेळेचं आहे की वेळ आपल्याला जी वेळ असणार आहे त्या वेळेचा कमीत कमी वेळेतून आपण प्रॉफिट घेऊ शकतो. लाईफ टाईम आपल्याला एक्सेस असणार आहे. याचा टेलिग्राम चॅनल आहे, व्हॉट्सअप ग्रुप्स आहेत, काही व्हिडिओज आहेत, ते व्हिडिओ सुद्धा आपण देणार आहोत. व्हिडिओच्या माध्यमातून सुद्धा आपण शिकू शकतो त्याच्यात. तर सपोर्ट मध्ये टेलिग्राम चॅनल आहे, व्हॉट्सअप आहे, आपल्या युट्यूब सुद्धा चॅनल्स आहे. तर काही लोकांचे काय आता प्रश्न असतील ते मला विचारू शकताय. तर चॅट मध्ये मी बघत आहे तर
काही लोकांनी हाऊ टू डू मायनिंगचा सर विषय भेटला. मायनिंग मध्ये इन्व्हेस्टमेंट सुद्धा आहे, करू शकतोय मायनिंगचं, परंतु मोठ्या प्रमाणात थोडी इन्व्हेस्टमेंट आहे. संतोष सर, व्हेरी इम्पॉर्टंट प्रश्न चॅट मध्ये मी बघतोय. कोर्सची फी किती आहे सर? कोर्स जे करता ची फी आता मी सांगणार आहे थोड्या वेळात, प्रश्न उत्तर झाल्यानंतर कोर्स फी सांगतोय. ऍप्लिकेशनची पूर्ण माहिती सर आपण कोर्समध्ये देत आहोत, की कोणते ऍप्लिकेशन का वापरायचे याची पूर्ण माहिती आपण देतो. एक्सचेंजेस कोणकोणते आहेत त्याची एक्सचेंजेसची पण माहिती आपण कोर्समध्ये देतो. सर फी जे आहे आता 5 दिवसाचा आपला पूर्ण प्रॅक्टिकली कोर्स असणार आहे. प्रॅक्टिकली कोर्स असणार आहे आणि या कोर्स आपला सोमवारपासून सुरू होत आहे, येत्या सोमवारपासून सुरू होत आहे. परंतु आपण आता जे वेबिनार मध्ये अटेंड आहेत, जे फेसबुकच्या ऍड मार्फत आलेले आहेत, आपण त्यांच्यासाठी आपण एक चांगली संधी देत आहोत. त्याच्यासाठी एक आपण चांगला डिस्काउंट देत आहोत. ही जी कोर्सची फी जी आहे ती 2500 रुपये फीज आहे. परंतु जे आता आपण 1 तास वेबिनार मध्ये आलेले आहेत आणि 1 तास बिल आपलं दिलेले आहेत, त्यांच्यासाठी ही फी जी असणार ही 1500 रुपये असणार आहे. आणि याची ऑफर जी आहे ही फक्त पुढच्या 15 मिनिटासाठी असणार आहे. तर ज्या लोकांना खरोखर शिकायचं आहे, त्याच्यातून उत्पन्न ही घ्यायचं आहे, त्यांच्यासाठी ही 1500 अतिशय छोटी, काहीच मोठी रक्कम नाहीये. कारण हा जो आपण जे काही घेत आहोत, आपण नॉलेज देत आहोत, जे प्रॅक्टिकली करत आहोत, तो प्रॅक्टिकली तुम्हाला कुठल्याही युट्यूब वरती मिळणार नाहीये किंवा गुगल वरती सुद्धा याचं नॉलेज नाहीये. कुठल्याही युनिव्हर्सिटीमध्ये हा शिकवला जात नाही, कुठल्याही शाळा कॉलेजमध्ये शिकवला जात नाही हा विषय आहे. तर या संधीचा आपण एक फायदा घेऊ शकताय. आणि ज्या लोकांना आता कोर्समध्ये जॉईन करायचं आहे त्यांच्यासाठी 15 मिनिटाचा वेळ आहे. त्यांनी या नंबरवरती गुगल पे, फोन पे, पेटीएम करून मला त्याचा स्क्रीनशॉट पाठवायचा याच नंबरवरती. तर ज्या लोकांना ऍडमिशन घ्यायचं आहे त्यांना संधी आहे, त्यांनी 1500 रुपयाचं पेमेंट करून याच नंबरवरती पेमेंट करून मला स्क्रीनशॉट पाठवायचा आहे. कारण जे पेमेंट येतो परंतु त्यांचे नंबर येत नाही काही वेळेला, तर माहित नाही पडत. त्यासाठी स्क्रीनशॉट पाठवून द्यायचा आहे, व्हॉट्सअप करायचं आहे. त्यांना एक फॉर्म दिला जाईल, त्या फॉर्म नंतर फॉर्म भरून त्याच्यानंतर मग ग्रुपमध्ये ऍड केला जाईल. टेलिग्राम चॅनल मध्ये आणि व्हॉट्सअप ग्रुपमध्ये ऍड केलं जाईल. काही कोणाला प्रश्न असतील तर ते विचारू शकतात. आणि ज्यांना खरोखर आपल्याला काहीतरी एक नवीन मार्गाने चालू करायचं आहे, त्यांना एक संधी आहे की पेमेंट करून मला व्हॉट्सअप करा. पेमेंट यायची सुरुवात झालेली आहे. आपण व्हॉट्सअप करत जा सर. हे वेबिनार संपल्यानंतर मी त्यांना रिप्लाय करेन. काही प्रश्न असतील तर विचारू शकताय. थँक्यू. नेट बँकिंग आहे सर, मी तुम्हाला ही देतो, नेट बँकिंगचं देतो. मला व्हॉट्सअप करा, मी तुम्हाला पाठवून देतो नेट बँकिंग. माझं संतोष सर, मी तुम्हाला व्हॉट्सअप नंबर हाच नंबर आहे, व्हॉट्सअप करा. मी व्हॉट्सअपवरती तुम्हाला नेट बँकिंगची डिटेल देतो. जो स्क्रीनवरती दिसत आहे तोच नंबर आहे. थँक्यू. आणखी एक पेमेंट आलेलं आहे. ज्यांनी पेमेंट केलेलं आहे त्यांनी मला व्हॉट्सअप करा स्क्रीनशॉट, त्यांना मी रिप्लाय देईन, त्यांना ग्रुपमध्ये ऍड केलं जाईल आणि एक फॉर्म दिला जाईल, तो फॉर्म भरायचा आहे. काही जर नेटवर्कचा इश्यू येत असेल तुम्हाला पेमेंट करण्यासाठी तर त्यांनी मला तसं व्हॉट्सअप करा. पहिल्या बॉलच्या आधीच बरोबर ना संपली. काय म्हणताय? फुकण्याचा स्वभाव बदलावायस, आपली मॅच संपली का चालू आहे बघा. आपण स्वतःचे पैसे आपल्या स्वतःच्या हातात ठेवू शकतो.
सर नेट बँकिंगचं मी पाठवलेलं आहे. सर 1500 रुपये आहे. रेडमी डिस्कनेक्ट झालं तर स्क्रीनवरती जो नंबर आहे त्याच्यावरती 1500 रुपये फीस करायची आहे, पेड करायची आहे. रेडमी नोट तुमचं चॅटमध्ये विचारलेलं आहे की 1500 रुपये पेड करायचे आहेत आणि सोमवारपासून आपलं हे सुरू होणार आहे. आणि जर एखाद वेळी काही लोकांचं मॅथ्स ही झालं, एखाद वेळी काही वेळेला नेटवर्कचा प्रॉब्लेम किंवा काही अडचणीमुळे जर करता आलं नाही, एखाद वेळी मिस झालं, तर ते पुढच्या आठवड्यात रिपीट करू शकतात. त्यांना एक आपण संधी दिलेली आहे की बऱ्याच वेळा असं होतो, काही जण नेटवर्कचा प्रॉब्लेम, वाईटचा प्रॉब्लेम असतो बऱ्याच ठिकाणी, तर पुढच्या आठवड्यात ते पुढच्या बॅचमध्ये रिपीट करू शकतात. थँक्यू सर. आलं तुमचं पेमेंट. मला व्हॉट्सअप करून ठेवा पेमेंट स्क्रीनशॉट. यांचं पेमेंट झालेलं आहे ते. सर नेटवर्क इश्यू आहे तर मला एक व्हॉट्सअप करा आणि पुढच्या 1 तासाभरात तुम्ही पेमेंट करा. मला कन्फर्म करून ठेवा. आणि काही असे कोणाला अडचणी जर असतील की काही अडचण आहे मला की आता अकाउंट मध्ये पैसे नाही आहेत, त्यांना करायचं आहे, सुरुवात करायची आहे, ते त्यांना आता 200 रुपये ते आपल्या ट्रान्सफर करू शकतात. 200 रुपये नॉमिनल एक छोटीशी अमाऊंट ट्रान्सफर करा आणि आपला कन्फर्म करून ठेवा. आणि बाकीचे पैसे जे आहेत ते उद्या दुपारपर्यंत करायचे. पेमेंट डन बाय अनिल सर. अनिल सर मला व्हॉट्सअप करा. व्हॉट्सअपवरती तुमचं हे करा. आणि फॉर्म दिलेला आहे, फॉर्म देतो, एक फॉर्म भरायचा आहे तुम्हाला. थोड्या वेळानंतर मी तुम्हाला व्हॉट्सअपवरती करा. फॉर्म देतो, फॉर्म भरायचं. शेवटचे 10 मिनिटं राहिलेले आहेत. ही एक चांगली संधी आहे. जे काय आपण शिकणार आहोत किंवा जे काय याच्यातून मित्रांनो नॉलेज घेणार आहोत आपण, हे आपल्या आयुष्यासाठी असणार आहे. आणि ही सुरुवात असणार आहे या नॉलेज पासून. बेसिक नॉलेज जे आपण आपल्याला मराठी भाषेत मिळत आहे. आम्हाला यासाठी नॉलेज घेण्यासाठी कित्येक लाखो रुपये आम्ही खर्च करावा लागलेले आहेत आणि ते करून सुद्धा मराठी भाषेत आम्हाला कुठेच उपलब्ध झाले नाही. तर इंग्लिशमध्ये किंवा इतर कुठल्या याच्यात हिंदीमध्ये, इंग्लिश हिंदी मराठी हिंदीमध्ये सुद्धा कमीच आहेत, इंग्लिशमध्ये जास्त आहेत. आणि ह्या लाखो रुपये खर्च करून आम्ही शिकत होतो. आणि तुमच्यासाठी आता हीच संधी आपण उपलब्ध करून देऊ की मराठीमध्ये आपण शिकायचं. संध्याकाळी हॅलो सर. हा सर बोला. टायमिंग जो आहे विचारलं कोणी 7:30 वाजता सर. जर एखाद्या हा सर बोला. सर मी यवतमाळवरनं बोलतो. हा सर बोला ना. हा सर मी एक शेतकरी आहे. मला तर काही समजलं नाही. तर माझ्याकडे फोन पे नाही, गुगल पे पण नाही, काहीच नाही. तर ज्याच्याकडे दुसरं कोणाला तुम्ही सांगू शकता, परंतु आपल्याला क्रिप्टोमध्ये येण्यासाठी तुम्हाला गुगल पे, फोन पे हे शिकावेच लागणार आहे. तर जर पैसे आपल्याला घ्यायचे ते थोडाफार तुम्हाला शिकावंच लागणार आहे. नाही कसं आहे, मी अँड्रॉइड मोबाईल युज करतो. मी आता युट्यूब वरून बघून नाही का, असं इकडून तिकडून बघून नाही का, मी एक ग्रामीण मध्ये राहतो. हा काय हरकत नाही. आपल्याकडे सर्व ग्रामीणचे आहेत, बरेच लोक ग्रामीणचे आहेत. मी कोल्हापूरमध्ये कोर्स केला होता ऑफलाईन मध्ये. त्या ठिकाणी तर असेच शेतकरी लोक होते, त्यांच्याकडे कॅश मध्येच सर्व व्यवहार, गुगल पे, फोन पे काही व्यवहार माहित नाही त्यांना. त्याच्यामध्ये आपण किती कमीत कमी किती भरू शकतो आपण? आता सर 200 रुपयापर्यंत भरू शकता. उद्या तुम्ही 12 वाजेपर्यंत बाकीचे पेमेंट करायचं. 1500 रुपये आहे, पण कन्फर्म करण्यासाठी 200 रुपये करा. जर तुमच्याकडे नसेल तर तुम्ही बाजूला कोणाला तरी, दुसऱ्या कोणाला, मित्रांना, नातेवाईकांना सांगून तुम्ही करू शकता दुसऱ्याच्या अकाउंट मध्ये. माझं एवढं ग्रामीण मध्ये आहे की इथे जवळपास कुठे राहत नाही, काही नाही. त्यामुळे असा प्रॉब्लेम आहे. तर मी उद्या सकाळला गेले तर चालेल का तुम्हाला? ठीक आहे, चालेल. व्हॉट्सअपवरती मेसेज करून ठेवा मला. तुमचं नाव, नंबर मला मेसेज करून ठेवा व्हॉट्सअपवरती. दुपारी 12 वाजेपर्यंत करा उद्या. काय नाव तुमचं? ठीक आहे. तर मंगेश ढोके, यवतमाळ. मला मेसेज करून ठेवा. हो. तर सर याच्यामध्ये किती आपण म्हणजे डिपॉझिट किती करावं लागतं याच्यामध्ये क्रिप्टोमध्ये? मग डिपॉझिट करण्याचं असं आहे की सर आपल्यावरती आहे. आपण सुरुवातीला जे शिकत असताना आपण अगदी 500 रुपये, 1000 रुपयापासून सुरुवात करतो. नंतर मग तुम्ही स्वतः प्रॅक्टिस करून हळूहळू आपण त्याची इन्व्हेस्टमेंट तुम्ही वाढवू शकताय. तुम्हाला ज्यावेळी तुम्ही उत्पन्न थोडं घेत गेलेत की नंतर मग तुम्ही वाढवू शकता. तर सुरुवातीला आपण 500, 1000 रुपयापासून सुरुवात करतो.
हा हा हा. नंतर मग तुम्ही वाढवू शकता तुमची वही. हो का, नंतर आपण वाढवू शकतो ना? हो, नंतर वाढवू शकता. अशोक सर, पेमेंट आले की नाही मी चेक करतो. व्हॉट्सअप करून ठेवा तुम्ही पेमेंट. थँक्यू, ठीक तुम्ही आहे सर. पेमेंट केली. मी व्हॉट्सअपवरती तुम्हाला रिप्लाय देतो. ज्यांचे पेमेंट ठीक आहे आले सर, मग माझं नाव नोंदवून घ्या. व्हॉट्सअपवरती लिहून ठेवा सर. तुम्हाला व्हॉट्सअपवरती या नंबरवरती व्हॉट्सअपवरती मला कन्फर्म पाठवा. हो ठीक आहे ना. व्हॉट्सअपवरती पाठवून ठेवा मला, मी चेक करतो. हो ठीक आहे, ठीक आहे. धन्यवाद सर. कोर्सचं शेड्यूल आहे सोमवार ते शुक्रवार आपला असणार आहे आणि त्याची व्हिडिओ सुद्धा आपण रेकॉर्ड करतो आणि व्हिडिओ सुद्धा देतो. जर एखाद्याला काही मिस झालं किंवा नाही अवेलेबल राहू शकलं, बऱ्याच वेळा काही अडचणी असतात, प्रत्येकाचे कामावरून येणार, काय उशीर होतो, तर मग आपण त्याची व्हिडिओ सुद्धा देतो. किंवा पुढच्या नेक्स्ट वीक सर मायनिंग शिकवतं का? मायनिंग मायनिंगचा सर, मायनिंगचा हा विषय जो आहे तो इन्व्हेस्टमेंटचा आहे. त्याच्यावरती तुम्हाला कॉल करा. मायनिंगच्या वरती मी आपण नंतर बोलू सर त्याच्यावरती, कारण इन्व्हेस्टमेंट भरपूर मोठ्या प्रमाणात लागते आणि मायनिंगचा आता मार्केट डाऊन असल्यामुळे सध्याचे मायनिंग वाले अडकलेले आहेत पैसे त्यांचे. तर तो मायनिंगचा मोठा थोडा इन्व्हेस्टमेंटचा विषय आहे. तर तुम्हाला कॉल करा, नंतर आपण त्याच्यावरती बोलू चर्चा करू सर. सर नेट बँकिंग मी तुम्हाला हे दिलेलं आहे. सर मायनिंग शिकवता का? मायनिंग त्याच्यामध्ये मायनिंगचा विषय सर आहे तो मी सांगितलं तुम्हाला. मायनिंग नाही शिकवत त्याच्यात. आपण मायनिंगचा विषय हा इन्व्हेस्टमेंटचा विषय आहे. भरपूर मोठ्या प्रमाणात त्याच्यात इन्व्हेस्टमेंट करावी लागते आणि तो विषय वेगळा विषय आहे सर. आता हे जे आपण बेसिक कोर्स आहोत, जे बेसिक कोर्स आहे आणि ऍडव्हान्स कोर्स आहे, त्यामध्ये हा मायनिंग विषय नाहीये सर. पण भविष्यात आपण मायनिंगच्या वरती काय तुम्हाला जी माहिती लागणार आहे ती आपण तुम्हाला मदत करेल नक्की सर. तुम्हाला कॉल करा सर. उद्या मला 18 वाजता कॉल करा, मी तुम्हाला सांगेन त्याच्यात. सर संध्याकाळी विकास सर संध्याकाळी 5:30 वाजता 7:30 वाजता असणार आहे. संध्याकाळी 7:30 वाजता असणार आहे. आपला 7:30 ते साधारणतः 9:15 वाजेपर्यंत आपलं चालतो. 9 ते 9:15 वाजेपर्यंत चालतो. त्याची व्हिडिओ रेकॉर्डिंग सुद्धा आपल्याकडे आहे. व्हिडिओ रेकॉर्डिंग सुद्धा आपण देत असतो आणि जर नाही जमलं तर पुढचे तुम्ही रिपीट सुद्धा करू शकता. ओके, थँक्यू. एक शेवटचे 5 मिनिटं राहिलेले आहेत. काही कोणाला जर अडचणी येत असतील पेमेंटसाठी तर त्यांनी मला तसं व्हॉट्सअप करा. आपल्याकडे अकाउंटमध्ये जर पैसे नसतील तर दुसऱ्याच्या अकाउंटमधून तुम्ही ट्रान्सफर करून मला पाठवू शकता. सर एक मेसेज आलाय कोणाचा, सोमवार ते बुधवार मी बाहेर आहे. व्हिडिओ बघू शकता सर, किंवा पुढच्या बॅच मध्ये तुम्ही रिपीट सुद्धा करू शकता. सर संध्याकाळी कोर्स शेड्यूल आणि सर संध्याकाळी 7:30 वाजता असणार आहे आपला. तुम्हाला ग्रुपमध्ये जॉईन केलं तर ग्रुपमध्ये त्याचा मेसेज येणारच आहे. ज्यांनी पेमेंट झालेले आहे, पेमेंट केलेले आहेत, त्यांनी मला व्हॉट्सअप करायला विसरू नका. कारण पेमेंट आल्यानंतर त्यांचे नाव येत नाहीत, सॉरी नंबर येत नाही, नंबर भेटत नाही, त्याच्यामुळे कॉन्टॅक्ट करणे प्रॉब्लेम होतो. तर ज्यांनी पेमेंट केलं त्यांनी मला स्क्रीनशॉट पाठवून द्या. हॅलो. हा सर बोला. हा सर बघा ना, चेक करा व्हॉट्सअप. अमोल पाटील कोल्हापूर. काय बोलतो, चेक करायचं. पेमेंट केलं तर मी सांगतो तुम्हाला. याच्या वेबिनार संपल्यानंतर मी त्यांना रिप्लाय करेन. ते म्हणजे 30% टॅक्स बद्दल जरा माहिती सांगा की. सर 30% टॅक्स जो आहे तो भारत सरकारने आपला 30% टॅक्स भरायला सांगितलेला आहे. टीडीएस सुद्धा लावलेला आहे 1 तारखेपासून. आणि 30% टॅक्स वरती जो आहे तो संसदेत अजूनही चर्चा सुरू आहे. कोर्टात सुद्धा विषय आहे. काही लोक कोर्टात गेलेले आहेत. तर त्याचा आपल्याला आता भरायला सांगितलेला आहे इन्कम टॅक्स. भविष्यात कदाचित येणार आहे की म्हणजे या फायनान्शियल इयर मध्ये आपल्याला त्याचं डिक्लेरेशन करायचं आणि भरायचं आहे, टॅक्स भरायचं आहे. तर आता मार्च पर्यंत आपल्याला वेळ आहे. तोपर्यंत बघू शकतो की काय आपल्याला चेंजेस होत आहेत. आल्यानंतर त्याच्यानंतर आपल्याला जे काय असणारे टॅक्स भरावे लागणार आहे. परंतु 30%चा विचार जर आपण केला तर आपल्याला एक
भरपूर मोठ्या प्रमाणात मिळणारा जो प्रॉफिट आहे त्यापासून आपण संधी आपण गमवत असतो. एवढं जे सरकारने जे 30% लावलेलं आहे, सरकारलाही माहित आहे की याच्यात भरपूर मोठ्या प्रमाणात प्रॉफिट आहे. व्यवस्थित जर काढलं आपण तर व्यवस्थित जर काम केलं क्रिप्टोमध्ये तर मोठ्या प्रमाणात प्रॉफिट आहे. त्याच्यामुळे आपण आपलं 30% प्रॉफिट भरून आपल्या देशाला सुद्धा हातभार लावणार आहोत. आर्थिक ही देशाच्या पण आर्थिक ह्याच्यात आपण हात भरपूर मोठ्या प्रमाणात. हा सर, ते मायनिंग बद्दल एक विचारायचं होतं. ते मी हे एक घेतलेलं ऑलरेडी एक PI. हा, मायनिंग नॅचरल गॅस NATG. सर ते बघावं लागेल, त्याच्या बाबतीत आता मी काय सांगू शकत नाही. किती म्हणजे इन्व्हेस्टमेंट केली आहे त्याच्यात? हा, केले ना, 2.10 केले, 2.14. बघावं लागेल मायनिंगचे. मला जरा सांगा, म्हणजे पुढे मला कॉल करा सर, माहिती. मला कॉल करा उद्या 11 वाजता कॉल करा. बर 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 बर. अरे घेऊन 1 महिना झाले बघ. हा नंबर सेव्ह करून ठेवा, सांगेन उद्या. बर. शेवटचे 2 मिनिटं राहिलेले आहेत. ज्यांना खरोखर या संधीचा फायदा करून घ्यायचा आहे त्यांना आपल्याला काहीतरी भविष्यात एका क्रिप्टो सारख्या मोठ्या समुद्रात आपल्याला जायचं असेल त्यासाठी 1500 रुपये म्हणजे काहीच नाहीये. अतिशय छोटीशी अमाऊंट आहे. काय कोणाला काय अडचणी असतील तर त्यासाठी ते मला व्हॉट्सअपवर एक परत एक विचारतो झालंय. जसं आता सरांनी विचारलं होतं की त्याच्यावर समजा आता टॅक्सेशन लागू झालेलं आहे का समजा क्रिप्टोमध्ये अर्निंग आणि सेलिंगवर? हो, झालेलं आहे सर. आपल्याला रिटर्न मध्ये जे आता तुम्ही इन्कम टॅक्स रिटर्न करणार आहात त्याच्यात CA ला सांगावं लागेल, तुम्हाला डिक्लेरेशन करायचं आहे की तुमच्याकडे किती क्रिप्टोचे कॉइन्स आहेत ह्या आता करायचं आहे, तसा नोटिफिकेशन आहे. अच्छा. आणि काही इंडियन एक्सचेंजेस आहेत, जे भारतीय एक्सचेंजेस आहेत, त्या भारतीय एक्सचेंजनी TDS कापायची सुरुवात सुद्धा केलेली आहे. 1 जुलैपासून, या 1 जुलैपासून TDS लागू झालेला आहे आपल्याकडं आणि TDS आपोआप आपल्या ट्रेडिंग करताना कापला जातोय. अच्छा, म्हणजे या 1 जुलैपासून. त्याच्या अगोदर जे झालेलं आहे मग त्याच्यावर नाही होणार ना? त्याच्यात TDS नव्हता, त्याच्यावरती TDS नव्हता, परंतु टॅक्स इन्कम टॅक्स हा लागलेला आहे. 1 एप्रिल पासून इन्कम टॅक्स आपल्याला लागलेला आहे, लागू झालेला आहे. ओके ओके, ठीक आहे, थँक्यू. बाकी पूर्ण डिटेल जी आहे ती तुम्हाला ते आपल्या कोर्समध्ये आपण डिस्कस करतो, त्याच्यावरती चर्चा करतो आणि त्याच्यात तुम्हाला माहिती मिळेल. तुम्ही जॉईन करायचं असेल तर करू शकताय. बाकी गोष्टी ज्या आहेत ते पुढच्या तुम्हाला त्याच्यात पूर्ण डिटेल मिळणार आहे. संपलेली आहे. आता कोणाला काही अडचणी आल्या असतील तर त्यांनी तसं मला व्हॉट्सअप करा की पेमेंटसाठी काही अडचणी आलेल्या आहेत, काही आपण त्याच्यावरती हे करू. ज्यांचे पेमेंट काही पार्ट पेमेंट ज्यांनी केले असतील ते उद्या दुपारपर्यंत त्यांचं पूर्ण पेमेंट करतील. आणि इथंच आपला हा सेशन संपलेत आहोत. धन्यवाद. आज रविवारचा दिवस, आपण मनापासून धन्यवाद. शनिवारचा दिवस, आपण शनिवार असूनही आपण एवढं वेळ दिल्याबद्दल मनापासून धन्यवाद. थँक्यू. गुड नाईट.